वेळेला तिसऱ्या वल्लीतल्या 16व्या मंत्रापर्यंत आपण आलो होतो. थोडासा संदर्भ त्या ओवीचा. नमस्कार. तुमच्या मागेच होतं. हो का? नमस्कार. नचिकेताच्या प्रश्नाचं जवळजवळ उत्तर देऊन झालेलं आहे. यमाच्या आणि नचिकेताच्या नात्यातला शेवटच्या संवादाचे शेवटचे 2 मंत्र आहेत. 16व्या मंत्रामध्ये कशा प्रकारे जो आत्मस्थित झाला किंवा ज्याला आत्म्याचं दर्शन झाला त्याच्या पंचमहाभौतिक शरीरामध्ये होणारी हालचाल कशा प्रकारची असते हे सांगण्याचा एक प्रयत्न या 16व्या मंत्रामध्ये केला आहे. शरीरामध्ये असणाऱ्या सहस्त्र नाड्यांपैकी एक हृदयस्थ नाडी जिचं नाव सुषुम्ना असं आहे, ती ऊर्ध्वगतीने वर जाऊन जेव्हा निःसृत म्हणजे टाळूच्या मधून वर जाते तेव्हा तो ब्रह्मस्थितीस प्राप्त होतो. या उलट राहिलेल्या सगळ्या नाड्यांमधून ज्याचा स्रोत वाहतो तो पितृयानाने आपल्या कर्मानुसार कर्माची फळं भोगण्यासाठी परत येतो, असा आपला शेवटचा मंत्र होता. आणि या सर्व वल्ली या 16व्या मंत्रानंतर तिसऱ्या वल्लीतल्या जवळजवळ सगळे मंत्र संपलेले आहेत. शेवटी असं आचार्याने सांगितलं की इदानीम सर्व वल्ली अर्थ उपसंहारार्थ आह. आता सर्व वल्लींचे म्हणजे एकूण 6 वल्ली आहेत, 2 अध्याय आहेत, 119 मंत्र आहेत. पैकी 117 मंत्र संपलेले आहेत. 117 मंत्रामध्ये असणारा उपसंहारार्थ उपक्रम उपसंहार. उपक्रम म्हणजे इंट्रोडक्शन, उपसंहार म्हणजे कन्क्ल्युजन. तर निर्णयाच्या दृष्टीने सर्व वल्लींचे अर्थ संक्षिप्त सांगण्यासाठी शेवटचे जे 2 मंत्र आहेत ते पाहून आपण सिंहावलोकनाला सुरुवात करू. 17वा मंत्र असा आहे, अंगुष्ठ मात्र पुरुषः अंतरात्मा सदा जनानां हृदये सन्निविष्टः तं स्वाच्छरीरात प्रवृहेन मुंजादिवेशिका धैर्येन तं विद्यात् शुक्रम अमृतम तं विद्यात् शुक्रम अमृतम. उपनिषदाच्या प्रथेप्रमाणे मंत्राच्या शेवटी येणारा जो भाग आहे तो जर त्याची द्विरुक्ती झाली किंवा तो जो 2 वेळाला आला तर उपनिषद संपलं असं गृहीत धरतात. आणि म्हणून इथे दुसऱ्या ओळीमध्ये मंत्राला तम विद्यात शुक्रम अमृतम तम विद्यात शुक्रम अमृतम असं 2 वेळा म्हटलेलं आहे. अंगुष्ठ मात्र पुरुष, अंगुष्ठ मात्र पुरुषः अंतरात्मा सदा जनानां हृदये सन्निविष्ट. जनानाम ज्याचा ज्याचा जन्म झाला आहे असा, म्हणजे सर्व जीवजंतू. लोक असा जनांचा अर्थ नाही आहे. जनी प्रादुर्भावे म्हणजे सर्व ऑल बीइंग्स त्याच्यामध्ये येतात. अशा सर्वांच्या अंतस्थ असणारा अत्यंत सूक्ष्म, अंगुष्ठ मात्र म्हणजे अंगठ्याचा आकाराचा असं न मांडता अत्यंत सूक्ष्म असा हा पुरुष सर्वांच्या अंतरात्म्यामध्ये आत्मस्थित या स्वरूपामध्ये स्थित असतो. सन्निविष्ट म्हणजे एंट्रेंच्ड, स्थित असतो. त्वं स्वाच्छरीरात प्रवृहेन मुंजादिव वेशिकां धैर्येन. आता असा जो आत्मा आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे त्याच्यासाठी मंत्राची दुसरी ओळ अशी सांगते, प्रवृहेन मुंजादिव ईशिकाम. मुंज हा शब्द आपल्याकडे वापरला जातो. मुंज या समारंभाला मुंज म्हणण्याचं कारण असं आहे की मुंज म्हणजे एखाद्या गवताच्या पात्याची केलेली दोरी, त्याला मुंज असं म्हणतो. मौंजी बंधन म्हणजे अशा प्रकारे तयार केलेल्या दोरींनी प्रतिकात्मक घालून घेतलेलं बंधन म्हणजे मौंजी बंधन. पण हा जो हे जे मौंजी बंधन किंवा हा जो दोरा आहे तो कशा प्रकारचा असावा, तर तो अशा गवताचा असावा ज्या गवताच्या वर धान्याच्या लोंब्या असाव्यात. म्हणून सहसा तो मका किंवा गहू आणि गहू या दृष्टीने वापरला जातो. मुंजादिव ईशिकाम, ईशिकाम म्हणजे त्याच्या असणाऱ्या लोंब्यांना ईशिका असं म्हणतात संस्कृतमध्ये. धाट जे असतं
त्याला मुंज असं म्हणतात. म्हणजे एखाद्या गव्हाच्या लोंबी आलेल्या किंवा ज्याच्यात दाणे भरलेले आहेत अशा कडेचा तुकडा जर काढून घेतला तर त्यामध्ये पहिल्यांदा मुंजापासून त्या इशिका बाजूला कराव्या लागतात. त्या इशिकांना हातामध्ये किंवा कोणत्या तरी साह्याने भरडावं लागतं, म्हणजे त्याच्यातून जसे दाणे निघतात तद्वत असंख्य शरीराच्या आत असलेला हा आत्मा एक एक शरीराचं वेष्टन बाजूला करून त्याची स्वप्रचिती घ्यावी लागते, आणि असा जो घेतो त्याला धीर किंवा धैर्येन, त्याला धीर पुरुष असं म्हणतात. धियम बुद्धिवृत्ती गृह्णाती, ज्याच्या बुद्धीमध्ये केवळ आत्मतत्वाचंच ग्रहण झालेलं आहे अशा बुद्धीला धीर बुद्धी, आणि अशा व्यक्तीला धीर असं म्हणतात. म्हणजे जो आपल्या आत्माच्या दर्शनासाठी स्वतःच्या शरीरातील सर्व इतर गोष्टी ज्याच्याशी शरीराची तादात्म्य पाहू शकता अशा सगळ्या बाजूला केल्यानंतर जसं एखादा दाना सोलून बाजूला करावा तद्वत जो काम करतो, अशी साधना जो करतो त्याला धीर असं म्हणतात, आणि त्याला आत्म्याचं दर्शन होतं. तम विद्यात, असं केल्याने कशाचं दर्शन होतं? शुक्रम अमृतम. शुक्रम म्हणजे जे अत्यंत शुद्ध आहे म्हणजे आत्मतत्व, आणि जे अमृतत्व देतं ते अशा प्रकारचे जे आहे त्याची आपल्याला त्याचं दर्शन होतं. चैतन्याची उतरंड अशी लावलेली आहे की शुद्ध चैतन्य किंवा ज्याला आपण अपराब्रह्म म्हणतो, त्याच्यानंतर ते अविच्छिन्न चैतन्य म्हणून जीवामध्ये स्थित होतं. जीवामध्ये आल्यानंतर ते आपल्या चैतन्याच्या प्रकाशाने जीवाच्या अंतर्गत शरीराला म्हणजे लिंग शरीराला प्रदीप्त करतं. ते लिंग शरीर म्हणजे ते शरीर ज्या शरीरामध्ये वासना दडून राहतात. वासनेचं ठिकाण लिंग शरीर असल्यामुळे तिथे त्या वासनांची खून आहे म्हणून त्याला लिंग शरीर असतात. लिंग म्हणजे चिन्ह, त्यामुळे वासनांचं चिन्ह दाखवणारं जे शरीर ते लिंग शरीर जे पुनर्जन्माला कारणीभूत होतं, ही त्याची पुढची पातळी आहे. त्याच्यानंतर ते सूक्ष्म शरीरात येतं, त्याच्यानंतर ते स्थूल शरीरात येतं. या पद्धतीने स्थूल शरीराकडून सूक्ष्म शरीराकडे, सूक्ष्म शरीराकडून लिंग शरीराकडे, लिंग शरीराकडून अविच्छिन्न चैतन्याकडे, अविच्छिन्न चैतन्याकडून शुद्ध चैतन्याकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे किंवा जी लय प्रक्रिया आहे, अशी प्रक्रिया जो करतो त्याला आत्म्याचं दर्शन होतं. आचार्यांचं याच्यावरचं भाष्य असं आहे, अंगुष्ठ मात्र हा पुरुष अंतरात्मा सदा जनानां संबंधिनी हृदये सन्निविष्टो यथा व्याख्यातः. इथं व्याख्याता म्हणजे इथं असं सांगितलेलं आहे की अशा सर्व जीवसंबंधित जितक्या गोष्टी आहेत त्यामध्ये हृदयात अंगुष्ठ मात्र पुरुष स्थित असतो. तम स्वाद आत्मीयात शरीरात प्रवृयत उद्यच्छेत निष्कर्षेत पृथक कुर्यात इत्यर्थः. आता थोडासा पसरून अर्थ सांगितलाय आचार्यांनी. असा जो आत्मा एखाद्या दाण्याला सोलून काढावं याप्रमाणे, बाजूस करावे याप्रमाणे, निष्कर्षाने म्हणजे विवेकाने, पृथक म्हणजे वेगळं करणं असा याचा अर्थ आहे. किम एव इति उच्यते, कशाप्रमाणे हा वेगळा करावा? मुंजादिव इशिकाम अंतस्थाम, जसे एखाद्या गव्हाच्या लोंबीमधून एखादा गव्हाचा दाना बाजूला करावा तद्वत धैर्येन अप्रमादेन. हे बाजूला करण्याच्या साधनेमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे एक धैर्येन, धीर म्हणजे अशी बुद्धी की ज्या बुद्धीमध्ये केवळ आत्मतत्वाचा बुद्धी आत्माकार झालेली असली पाहिजे. अप्रमादेन, कोणत्याही प्रकारचे अवधान न घालवता, म्हणजेच सावध आणि साक्षेपी असा जो असेल त्याला त्याचं दर्शन होईल. तम शरीरान निकृष्टम चिन्मात्रम विद्यात विजानीयात शुक्रम अमृतम यथोक्तम ब्रह्मे इति. ते आत्मतत्व चिन्मात्र, चिन्मात्र म्हणजे जे शुद्ध जाणीव स्वरूप आहे, ज्याच्या स्वरूपामध्ये केवळ जाणीव आहे इतकंच त्याचं द्योतक आपल्याला समजू शकतं. जे सच्चित आनंद आहे असं शुद्ध जाणीव स्वरूप आत्मतत्व शुद्ध अमृतत्व आहे याची अनुभूती घेणे म्हणजेच ब्रह्मानुभूती होय, असं कठोपनिषद सांगतं. द्विर्वचनम उपनिषद परिसमाप्ति अर्थम इति शब्दश्च.
या मंत्राच्या शेवटी आलेले जे शब्द आहेत तम विद्यात शुक्रम अमृतम याची द्विरुक्ती झाल्यामुळे आता ही आख्यायिका उपसंहाराकडे पोहोचलेली आहे असं उपनिषद सांगतं. आणि शेवटी या आख्यायिकेचा शेवट ज्ञानस्तुती प्रित्यर्थ असं सांगून केलेला आहे. असं म्हणून शेवटचा मंत्र येतो तो 18वा 3ऱ्या वल्लीतला म्हणजे 119वा शेवटचा मंत्र फलप्राप्तीचं द्योतक आहे आणि नचिकेताच्या जागी नकळत साधकाला इथं बसवलेला आहे. मृत्युप्रोक्ताम नचिकेतः अथ लब्ध्वा विद्याम एताम योग विधिं च कृत्स्नम ब्रह्मप्राप्तो विरजः अभूत विमृत्य अन्य अपि एवं यः विद्दत् अध्यात्मम एव. ही विद्या जी नचिकेताने आत्मसात केली आणि या विद्येबरोबरचा योगविधी समजून जी त्याला यमाने सांगितली, ज्यामुळे त्यास ब्रह्मप्राप्तो विरजः, त्यामुळे त्या नचिकेतास ब्रह्मप्राप्ती झाली, तो विरज झाला. विरज म्हणजे तो कोणत्याही प्रकारच्या रजोगुणात्मक कर्मात्मक असणाऱ्या सर्व गोष्टींपासून तो मुक्त झाला आणि म्हणून तो विरज झाला. कर्मापासून घेतलेला रीतसर संन्यास म्हणजे विरज होम. म्हणून सगळ्या संन्यासांना जो स्वामी विवेकानंदांनी आपल्या सगळ्या शिष्यांना विरज संन्यास दिला होता, विरज होम करून. या विरज होमामध्ये स्वतःच्या अस्तित्वापासून कर्मापर्यंत सर्व पुसून टाकण्याची आज्ञा आहे. आणि तसं झाल्यामुळे असा जो नचिकेत तो ब्रह्मप्राप्तो विरजः अभूत विमृत्यू विगत मृत्यू, आता मृत्यू त्याच्यापासून दूर गेला, तो अमर झाला. अपि एवं तसंच तद्वत यह विद्दत, असा जो अभ्यास करून स्वतः त्याची साधना करतो, अध्यात्मम एव, त्यालाही नचिकेताप्रमाणेच अमरत्व प्राप्त होऊ शकते. असा हा शेवटचा फलप्राप्तीचा मंत्र आहे. आचार्य असं म्हणतात, मृत्युप्रोक्ताम यथा उक्त्वाम एताम ब्रह्मविद्याम योग विधी कृत्स्न समस्तम सोपकरणम सफलम इति एतत्. यमधर्माने सांगितलेल्या प्रमाणे ही ब्रह्मविद्या आणि हे योगानुशासन इत्यादी सर्व उपकरणासहित, सर्व उपकरण, सोपकरण म्हणजे शमदम इत्यादी साधन चतुष्टयासहित साधना केल्यानंतर ब्रह्मज्ञान नावाची फलसिद्धी होते. नचिकेता वरप्रदानात मृत्यू लब्ध्वा प्राप्ती इत्यर्थम. नचिकेताला यमाच्या वरप्रदानाने अमरत्व प्राप्त झालं असा अर्थ. ब्रह्मप्राप्तो अभूत मुक्तः अभवत इत्यर्थ. ब्रह्मप्राप्ती झाल्यामुळे तो मुक्त झाला असा त्याचा अर्थ. कशामुळे तो मुक्त झाला? कथम? विद्याप्राप्त्या विरजो विगत धर्म अधर्म. अविद्येचा नाश झाल्यामुळे, म्हणजेच विद्येची प्राप्ती झाल्याने, म्हणजेच स्वतःच्या स्वरूपाची स्वतःला जाणीव झाल्याने, म्हणजेच स्वसंवेद्य तत्वाची जाणीव अनुभूतीच आल्यामुळे ब्रह्मप्राप्तो अभूतमुक्त विद्याप्राप्त्या विरजो विगत धर्म अधर्म. आता अशा व्यक्तीस धर्म काय आणि अधर्म काय, तो धर्म आणि अधर्म या दोहोंच्याही पलीकडे गेला. आणि म्हणून कबीर महाराज म्हणतात, मेरे नैनो बीच नबी है, स्याह सफेद, काळा आणि पांढरा जे डोळ्यामध्ये आहे, म्हणजेच धर्म आणि अधर्म जे आहे, पाप आणि पुण्य जे आहे, सत्य आणि असत्य जे आहे, त्याच्या पलीकडे स्याह सफेद पिलो बिच तारा उसमें अलख रबी है, मेरे नैनो बीच नबी है. पुढे ते असं म्हणतात, विमृत्य हा विगत काम अविद्यश्च सन पूर्वम इत्यर्थ. तो कामविद्येपासून दूर केला म्हणजे त्याच्या कोणत्याही कर्मामध्ये काम म्हणजे इच्छाचा लवलेश सुद्धा राहत नाही. न केवल नचिकेता एव अन्य अपि नचिकेतोवत. केवळ नचिकेतच नव्हे, न केवल नचिकेतो एव अन्य अपि नचिकेतोवत, नचिकेताप्रमाणेच आत्मविद अध्यात्मम एव निरुपचरित प्रत्यक्ष स्वरूपम प्राप्य तत् एवं इति अभिप्रायः. अगदी नचिकेताला जसं झालं तसंच्या तसं आत्मज्ञान सर्वांना होऊ शकतं असं कठोपनिषद इथं सांगतं. तत् एवं अध्यात्मम एव मुक्त प्रकारेण वेदा विजानति इति एव वित्तं सोपि विरजः सन ब्रह्म प्राप्त्या विमृत्य भवति इति वाक्यशेषः. म्हणजे
असा जो नचिकेताचा अभ्यास करून नचिकेताने केलेल्या अभ्यासाचा जो अभ्यास करेल, ती आपली साधना जो बनवेल, त्याला विमृत्युर्भवती, तो अमर होईल, असा वाक्याचा उर्वरित अर्थ, असं आचार्यांचं याच्यावरचं भाष्य आहे. या मंत्राबरोबर कठोपनिषदातले 119 मंत्र इथं संपतात. मंत्राचा शेवट जो आहे, उपनिषदाचा शेवट परत यजुर्वेदाच्या शांती मंत्राने केलेला आहे. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै. या मंत्रावरचं आचार्यांचं भाष्य पाहण्यासारखं आहे. हा मंत्र आपण नेहमी म्हणतो, शांती मंत्र म्हणून यजुर्वेदासाठी वापरला जातो. मंत्राचा अर्थ सांगताना आचार्य असं म्हणतात, सहनौ आवाम, संस्कृत नौ द्वितीय आहे, सहनौ आवाम आवतु पालयतु विद्यास्वरूप प्रकाशनेन. आमच्या सर्वांचं, म्हणजे गुरु सांगणारा, शिष्य ऐकणारा, इथे अनेक शिष्य असले तरी ते सगळे शिष्य याच कॅटेगरीमध्ये असल्यामुळे दोहोंमध्ये, म्हणून हा मंत्र दोघांसाठी आहे. जो शिष्यत्वाच्या भावनेने ऐकतोय, जो गुरुच्या भावनेने सांगतोय, अशा दोहोंच्या कल्याणासाठी. गुरूंचं कल्याण झालेलं आहे, केवळ शिष्याचं शिल्लक आहे, अशी भावना या मंत्रामध्ये बिलकुल नाही आहे. या मंत्रामध्ये सहनौ आवाम आवतू, आम्हा दोघांचं, आवतू प्रोटेक्ट, रक्षण कर, पालयतू आम्हाला आमचं पालन कर, लक्षण कर. कशापासून? विद्या स्वरूप प्रकाशनेन. आमच्या दोघांचं रक्षण करणे किंवा पालन करणे म्हणजेच आम्हाला विद्या प्राप्ती हो, असा तो शांती मंत्र आहे. विद्येची प्राप्ती म्हणजे अविद्येची निवृत्ती आहे, अशा अर्थाने विद्येच्या प्राप्तीसाठीचा हा मंत्र आहे. कहा सह एव परमेश्वर उपनिषद प्रकाशितः. उपनिषदाने प्रकाशित केलेल्या ब्रह्मतत्वाने आमचं रक्षण हो, असा त्याचा अर्थ आचार्य सांगतात. किंच सहनौ भुनक्तु तत्फल प्रकाशनेन नौ पालयतु. सहनौ भुनक्तु, आम्हाला ते सेवन करायचं आहे. भुंजते, भुनक्तु म्हणजे खाणे किंवा स्वीकार करणे. आम्हाला त्या प्रकाश फलाचे सेवन करून, कोणता प्रकाश? ज्ञानप्रकाश. अशा त्या ज्ञानप्रकाशाचे सेवन करून, तो आमचे ज्ञानप्रकाशाचे सेवन झाल्यामुळे आमचे पालन करू, असा त्याचा अर्थ आहे. सहैवावाम विद्याकृतम वीर्यं सामर्थ्यं करवावहे निष्पादयावहे. आम्हा दोघास विद्यारूपी वीर्याने सामर्थ्य प्राप्त हो आणि त्यामुळे आम्हाला निर्भयता प्राप्त हो, असा मंत्राचा दुसरा ओळीचा अर्थ आहे. आम्हा दोहोस विद्यारूपी वीर्य, विद्याकृतम वीर्यम. वीर्य म्हणजे सामर्थ्य, वीर्य म्हणजे ताकद, वीर्य म्हणजे ज्याच्यापासून ऊर्जेचा स्रोत निर्माण होतो, असं वीर्य, असं विद्याकृती वीर्य आमच्या सामर्थ्याला सतत वाढवत राहो. किंच तेजस्विनो तेजस्विनो आवयोः यत् अधितम तत् सुअधितम असतु. तसेच आम्हा दोहोंना तेजस्वी बनवून, ज्या मंत्रांनी आम्ही काही शिकलेलं आहे ते आमच्या हृदयामध्ये म्हणजे बुद्धीमध्ये सतत सुविद्या रूपाने अंतस्थ हो. म्हणजे विद्या आणि त्याचा प्रकाश हा माझा स्थायी भाव हो. मी सहज अवस्थेने ज्ञानरूप राहू, म्हणजेच मी नेहमीच सच्चित आनंद असा होऊ, असा त्याचा अर्थ आहे. अथवा तेजस्वी नावाभ्याम यत् अधिक तत् अतीव तेजस्वी विर्भवत असतु. अशी विद्याप्राप्ती करू की त्याच्यामुळे अति तेजस्वी होण्यासाठी, सामर्थ्यरूप होण्यासाठी मला बलवान कर, असा त्याचा अर्थ. मा विद्विषावह, परस्पर द्वेष नसावा. पण कशा प्रकारचा द्वेष? शिष्य आचार्य एव अन्योन्य प्रमाद कृत. सांगणाऱ्यांनी किंवा ऐकणाऱ्यांनी या दोहोंनी एकमेकासाठी जर असा अनावधानाने कोणती चूक जर केली असेल, शिष्य आचार्य एव अन्योन्य प्रमादकृत अन्याय अध्ययन अध्यापन दोष निमित्त, सांगताना ऐकताना जर काही दोष झाला असेल, अनावधानाने द्वेषम मा करवावहै. हे सर्व करण्यामागचा जो हेतू आहे, तो हेतू उदात्त असल्यामुळे
आणि माझ्या इंद्रियांची मर्यादा असल्याने, माझ्या बुद्धीला मर्यादा असल्याने असा जर प्रमाद अनावधानाने माझ्या हातून म्हणजे सांगणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याचा झाला असेल तर त्याच्यामुळे त्याचा द्वेष न करो असा मा विद्विषावयाचा अर्थ आचार्य सांगतात. आणि मग इत्यर्थम शांती 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 इति त्रिवचन सर्वदोष उपशमनार्थ इति ओम इति. असं शांती 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 हे अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा 3 तापांची निवृत्ती करण्याकरता मी शांती मंत्र म्हणतो. या उपर जे काही दोष राहिलेत त्या सर्व दोष शमनासाठी असणारा एकमेव मंत्र इति ओम इति. म्हणजे असं हो की त्याच्यात पूर्ण दोष जाऊन कल्याण हो असा कल्याणकारी ओम असा हा मंत्र. इति कठोपनिषद द्वितीयोध्यायः समाप्तम. इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य म्हणजे ज्यांना श्रीसारखं वैभव प्राप्त झालेलं आहे, जे परमहंस आहेत, जे परिव्राजकाचार्य आहेत. परिव्राजक, परि म्हणजे सभोवार, व्राजक ज्यांच्या विचारांची बुद्धीची घोडदौड त्यांच्या पायाच्या चरणांप्रमाणे सर्वत्र पसरून आपल्यामध्ये असलेल्या बुद्धितत्वाचा पूर्ण अंश ज्यांनी विचारामध्ये सतत ठेवलेला आहे, अशा परिव्राजकाचार्य गोविंद भगवत पूज्यपाद शिष्य श्रीमद आचार्य श्री शंकर भगवत कृतौ कठोपनिषद भाष्ये द्वितीयाध्याये तृतीयवल्ली समाप्तम. इथे कठोपनिषद शांती मंत्राने संपतं. साधारण एप्रिल 2016 पासून ते आत्तापर्यंत इतका वेळ लावून कसं तरी आपण उपनिषद संपवलं. याचं सिंहावलोकन करणं हे सुद्धा जबाबदारीचं काम आहे. सगळ्या उपनिषदांमध्ये सगळ्यांना आवडलेलं, सगळ्यांनी भाष्य केलेलं, विवेकानंदांचं अत्यंत आवडतं आणि ज्या उपनिषदाला मुखोद्गत झालंच पाहिजे साधनेमध्ये असा आग्रह धरणारं उपनिषद विवेकानंदांचं म्हणजे कठोपनिषद आहे. कठोपनिषद उपनिषदांचा भाग हा मुळात वेदांचा शेवटचा भाग आहे. सुरुवात मंत्रसंहितांनी होते वेदांमध्ये. देवांची स्तुती आहे साधनेमध्ये, किंबहुना अशीच सुरुवात आहे. साधनेची सुरुवात ही देवाच्या स्तुतीने होते. आरत्या होतात, पूजा होतात, अर्चना होतात आणि तसंच वेद मंत्रसंहिता सांगत सांगत पुढे सरकतो. जेव्हा देवाची स्तुती केल्यामुळे आत होणाऱ्या आस्तिक्य बुद्धीने, श्रद्धेने जेव्हा मन श्रद्धायुक्त झालेलं असतं तेव्हा हळूहळू ते मंत्रांकडे सरकायला लागतं. आणि म्हणून मग ब्राह्मण हा जो भाग आहे तो भाग वेदांतमधला चालू होतो. इथे मंत्र आहेत, यज्ञ आहेत आणि मंत्रांच्या मननात त्रायते इति मंत्र हा अशा प्रकारे असणाऱ्या शब्दांच्या समूहाचा, ताकदीचा हळूहळू अंदाज घेण्याची सुरुवात होते. अजूनही करण्याची गोष्ट आहे आणि म्हणण्याची गोष्ट आहे, म्हणून ते ब्राह्मण आहे. आता इथपर्यंत म्हणत असलेल्या यज्ञामध्ये आणि मंत्रांमध्ये नेमकं तत्वज्ञान कोणतं हे शोधण्याची जेव्हा सुरुवात होते तेव्हा अरण्यकाला सुरुवात होते. आणि अरण्यकाची सुरुवात ही प्रतिकात्मक आहे. वेदांना अरण्यक आहेत, ती अरण्यात जाऊन ऋषींनी लिहिली आणि म्हणून विचारांच्या या जंगलापासून दूर जाऊन, या भौतिक जगापासून जेव्हा दूर जाऊन विचारांच्या जंगलामध्ये किंवा जिथे विचार करू शकतो अशा शांत जागी जाऊन, म्हणजेच जिथं मनन करू शकतो अशा अवस्थेत जर साधक पोचला, जो साधारण वानप्रस्थाश्रमामध्ये पोचतो त्यावेळेला त्याला अरण्यकांचा अभ्यास करावासं वाटतं. असा अरण्यकांचा अभ्यास हा मंत्रांचे आणि पूजा अर्चनांचे तात्विक चिंतन करता 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 मंत्र मागे राहतात, पूजा मागे राहते, अर्चना मागे राहते, तत्वज्ञान निव्वळ पुढे येतं. जिथं तत्वज्ञान निव्वळ पुढे आलेलं आहे तिथे उपनिषदांना सुरुवात होते. आणि या तत्वज्ञानाच्या पुढे आता करण्यासारखं काही नाही आहे. आता ब्राह्मणं नाहीत, आता संहिता नाही, ब्राह्मण नाही, अरण्यके नाही, आता फक्त उपनिषद. आणि हे शेवटचं म्हणून ते वेदांत, ते शेवटचं, कारण ते शेवटचं तत्वज्ञान म्हणून अंतिम, आणि म्हणून ते उपनिषद. आता उपनिषदांमध्ये आणि बाकीच्या गोष्टींमध्ये असणारा फरक असा आहे की एक्झोटेरिक आणि इसोटेरिक, बाह्यपूजा आणि अंतरपूजा.
एकामध्ये गूढतेचा समावेश आहे, एकामध्ये समजण्यास फारशी अडचण नाही आहे. फारशी अडचण नसलेल्या भागाकडून आपली अस्तिक्य बुद्धी वाढवत, आपल्या कर्मांना शुद्धता देत देत आपल्यामध्ये तेज गुणाचा, आपल्यामध्ये सत्व गुणाचा परिपोष करत करत जेव्हा साधक पुढे जातो, तेव्हा तो उपनिषदामध्ये प्रवेश करण्यासाठी लायक होतो आणि मग त्याला उपनिषदांचा अर्थ समजू शकतो. मंदाताई सांगतात त्याप्रमाणे उपनिषदांचा अर्थ जर समजला, याचा अर्थ तेज बुद्धी म्हणजे बुद्धीचं तेज वाढत चाललेलं आहे. कृष्ण यजुर्वेदामध्ये आख्यायिकेच्या रचनेमध्ये, आख्यायिका म्हणजे एका गोष्टीबरोबर बांधलेलं असं हे उपनिषद आहे. 2 अध्याय आहेत, 6 वल्ली आहेत, 119 मंत्र आहेत. काठक ऋषींनी सांगितलेलं म्हणून कठोपनिषद, किंबहुना समजायला कठीण म्हणून काठिण्य असल्यामुळं कठोपनिषद, असे वेगळे वेगळे त्याच्या नावाचे खुलासे आहेत. उपनिषदाची सुरुवात जी होतीये ती आचार्यांच्या संदर्भाने आपण पूर्ण उपनिषद पाहिलं. उपनिषदांवर भाष्य अनेक लोकांनी केलेले आहेत. भाष्य, वृत्ती, कारिका, प्रत्येक गोष्टीमध्ये व्याख्या आहे. भाष्य म्हणजे पूर्वपक्ष पद्धतीने जो मंत्र सांगितला गेला त्या मंत्राचा सांगोपांग विचार करून त्याचा खुलासा करणे याला भाष्य म्हणतात. भाष्य अनेक लोकांनी या उपनिषदावर केलेले आहेत. आपली जे चिंतन झालं ते शंकराचार्यांच्या भाष्यानुसार झालं. भाष्य सुरुवात करताना पहिल्यांदाच आचार्यांनी याच्यामध्ये संबंध भाष्यांनी सुरुवात केलेली आहे. कठोपनिषदाला एकदम हात घातलेला नाही आहे. ते पहिल्यांदाच नमस्कार करतात, ओम नमो भगवते वैवस्वताय ब्रह्मविद्याचार्याय नचिकेतसे च. पहिल्यांदाच ते यमराजाला नमस्कार करतात. 3 उपाधी दिलेत यमाला. ओम नमो भगवते म्हटले, ज्याच्यापासून ज्ञानाचा प्रकाशाचा उदय होतो असा तो भगवान आहे. वैवस्वताय, मनु वैवस्वताला ज्यांनी विद्या शिकवली, ज्याच्यापासून ती खाली इक्ष्वाकुणी रामापर्यंत पोहोचली, असा तो वैवस्वताय ब्रह्मविद्या आचार्य, म्हणजे ज्याला ब्रह्मविद्येचं ज्ञान आहे आणि तो त्याचा आचार्य म्हणजे तो ती आचरणात सुद्धा आणतो, असा तो ब्रह्मविद्या आचार्य असल्यामुळे आम्ही त्याला नमस्कार करतो, असं शंकराचार्य त्याला नमस्कार करतात. कारण ज्या अधिकाराने यमधर्म आपल्याला मृत्यूनंतरच्या जीवनाचं गूढ सांगणार आहे, त्यांना नमस्कार करून ते म्हणतात या ग्रंथाचा, या उपनिषदाचा हेतू कोणता आहे? सुखार्थ प्रबोधनार्थ प्रकर्षेण बोधते इति प्रबोधनम. अशा प्रकारची विद्या प्राप्त होईल की ज्याच्यामुळे हा जीव सुखरूपतेला पावेल, पोचेल नाही. तो सुखरूप आहेच, त्यामुळे तो सुखरूपतेला परत पावेल, त्याला पोचण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून सुखार्थ प्रबोधनार्थ. आणि मग आचार्य उपनिषद या शब्दाच्या खुलाशाकडे वळतात. उपनिषद, उप निकट, जवळ, उप निश्चयेन, जो जवळ बसून म्हणजे गुरुच्या जवळ बसून, निश्चयाने, शद या शब्दाचं 3 प्रकारची व्याख्या आचार्यांनी दिलेली आहे. आणि आचार्यांची व्याख्या अशी आहे की एक शद या शब्दाचा अर्थ विशरण असा आहे. विशरण म्हणजे ढिलं करणे. संसार बीजस्य विशरणा, संसारासाठी जे मूळ बीज आहे, ज्याच्यामुळे हा संसार संसरती इति संसार, हा जे नेहमी पुढे पुढे जात राहतं तो संसार, त्या संसाराचं जे मूळ बीज म्हणजे जी अविद्या, त्या अविद्येचा आपल्यावर असणारा पगडा जो ढिलं करण्यास मदत करतो त्याला विशरण असं म्हणतात. म्हणजे गुरुच्या पदकमलाजवळ बसून निश्चयाने जो आपल्या अज्ञानाचं विशरण करतो त्याला उपनिषद असं म्हणतात. दुसरा अर्थ असा आहे, शद या शब्दाचा गती असा अर्थ आहे. गती, गंतव्यम अधिगच्छति, जिकडं जायचंय तिथं पोहोचवणारा. गंतव्यम अधिगच्छति विमृत्यो विरज अबुध ब्रह्म प्राप्तिर्भवती. अशी गती, ज्या गतीमुळे गंतव्य स्थानामध्ये ब्रह्मप्राप्ती होऊन विरज म्हणजे कोणत्याही प्रकारच्या वृत्तीचा मनावर परिणाम न होता जो शांतीस प्राप्त होतो आणि जो त्यामुळे ब्रह्मप्राप्तीच्या तत्वामुळे अमर होतो, अशा गतीची माहिती देणारा म्हणजे उपनिषद. आणि तिसरा अर्थ आहे अवसाधन.
अवसाधन म्हणजे विनाश. जो अविद्येचा विनाश करतो, अधिम नसात म्हणजे विनाश करणारा जो आहे, विनाशात जो अविद्या विनाश करतो तो अवसाधन. असं 3 प्रकारे शद या शब्दाचा अर्थ लावून असं जे होतं त्याला उपनिषद म्हणतात असं आचार्य म्हणतात. आणि इथून पुढे पहिला अध्याय चालू होतो. पहिल्या अध्यायामध्ये ज्या पद्धतीने पात्रांची रचना केलेली आहे, पात्रांची नावं जशी आहेत, पात्रांचा संदर्भ प्रसंग जसा आहे, या सगळ्या प्रसंगाला कुठे ना कुठेतरी खूप मोठी व्याप्ती आहे. अजूनही त्याचे वेगळे वेगळे अंग, अजूनही त्याचे वेगळे वेगळे रंग अनेक भाष्यकारांना दिसत आहेत. सुरुवात होतीये एका यज्ञानी. यज्ञ करणारा आहे वाजश्रव. आणि वाजश्रव जो यज्ञ करतोय तो यज्ञ त्या काळी सगळे करत असलेल्या यज्ञापैकी एक यज्ञ आहे. पण इच्छा अशी आहे की जो यज्ञ करायचा त्याचं नाव आहे विश्वजित. या सगळ्यांच्या मागे सामान्य मनुष्याची जी घटना आहे ती आपल्याला प्रेरित होताना दिसते. मी जन्माला आल्यापासून सतत कोणतं तरी कर्म करत आहे, माझा यज्ञ चालू आहे. त्या यज्ञामध्ये मला सतत ते करावंसं इतक्यासाठीच वाटतं कारण मी केलेल्या यज्ञाची दखल आजूबाजूला व्हावी आणि त्याच्यामधून मला काहीतरी मिळावं. मग ती यश असो, संपत्ती असो, कीर्ती असो, प्रतिष्ठा असो, असं माझ्या मनामध्ये नेहमीच असतं. आणि तो माझा द्योतक आहे वाजश्रव. नाव त्याचं वाजश्रव आहे. वाज म्हणजे अन्न, आश्रव म्हणजे जो अन्नदाता किंवा अन्नाचं दान करण्याचं निमित्त करतो. प्रश्न परत स्थूल शरीराशी आलेला आहे. अन्नाचा संबंध असा, स्थूल शरीराशी संबंध असणारा तो द्योतक आहे. वाजश्रव असा आहे. पण त्या यज्ञामध्ये मात्र तो जे काही करतोय ते काम्य कर्म आहे. उशन्वहे वाजश्रवः अशीच मंत्राची सुरुवात आहे. मनामध्ये काम म्हणजे इच्छा धरून मंत्र करणारा वाजश्रव असा मंत्र सुरू होतो. माझं प्रत्येक काम हे मनामध्ये कोणतं ना कोणतं तरी हेतू धरूनच मी करतो. मी निष्कर्म असा काम करतच नाही. आणि म्हणून कर्मण्येवाधिकारस्ते हे माझ्या अंगी कधी उतरतच नाही. अशा प्रकारचा असणारा हा वाजश्रव आपलं काम्य कर्म म्हणजे आपल्याला काहीतरी फल मिळेल म्हणून यज्ञ करतोय. पण यज्ञ करताना करतोय असं की ज्या गायींचं दान करतोय त्या कशा आहेत? पीत दुग्धा, जगध तृष्णा म्हणजे ज्यांनी जेवढं काही प्यायचं तेवढं पाणी पिऊन घेतलेलं आहे, म्हणजे ते ऑलमोस्ट आता मरायला टेकलेले आहेत. जेवढं काही खायचं तेवढं खाऊन घेतलेलं आहे, ज्यांच्यामधली प्रजनन शक्ती संपलेली आहे. म्हणजे याचा अर्थ ज्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग नाही अशा निरुपयोगी भाकड गायींचं दान तो करतोय. पण अशा भाकड गायींच्या दानातून मला काहीतरी पुण्य मिळेल अशी अपेक्षा ठेवून तो करतोय. हे सगळं माझ्यासारख्या साध्या साधकाचं ते द्योतक आहे. पण माझ्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार नेहमीच असतात की मी जे करतोय ते बरोबर करत नाही. कारण माझ्या मनामध्ये अजूनही देवत्वाचा अंश असल्यामुळे माझे काही विचार मला सतत या करत असलेल्या चुकीपासून दूर खेचत असतात. पण विषयांचा जो रेटा आहे तो मला परत परत तिकडे घेऊन जात असतो. आणि असा जो माझ्यातला सत्यत्वाचा देवत्वाचा जो अंश आहे असा तो माझा पुत्र नचिकेत. आणि तो नचिकेत मग कसा आहे? त्याचं नाव नचिकेत आहे. नचिकेत या शब्दाचा अर्थ 2 प्रकाराने लावलेला आहे. जो कर्मकांडाच्या चिकित्सेमध्ये पडत नाही असा, आणि जो अग्निचयनम या शब्दावरून नचिकेत असा शब्द आलेला आहे. न चयती म्हणजे जो अग्निचयन म्हणजे कर्मकांड, यज्ञ, याग जो करतो असं जो करण्यामध्ये ज्याचा विश्वास नाही किंबहुना तो ज्याच्या पलीकडे गेलेला आहे असा तो नचिकेत आहे. एक वडील आहेत ते यज्ञामध्ये आहेत, एक मुलगा आहे तो यज्ञापासून दूर गेलेला आहे, असं त्याचं नावच नचिकेत आहे. आणि मग या नचिकेतानी कस्मै माम दास्यसी हा एकच प्रश्न विचारलाय वडिलांना, मला कोणाला देणार? म्हणजे या देवत्वाच्या अंशाला तुम्ही कुठे देणार? आणि मग उत्तर सुद्धा वाजश्रवासारख्या माणसाने असं दिलेलं आहे, मृत्युवेन त्वाम ददाती, मी तुला मृत्यूला देऊन टाकणार आहे. ही आपल्या साधनेची सुद्धा हीच ऋण आहे. आपल्यातल्या देवत्वाचा अंश माझा नचिकेत हा नेहमी मृत्यूलाच दान केलेला असतो. पण इथून या आख्यायिकेला पुढे घेऊन त्यांनी नचिकेत आपल्या वडिलांची आज्ञा मानून पौगंडावस्थेत असलेला हा नचिकेत यमधर्माच्या दरबारात गेलेला आहे. यमाच्या दरबारात गेल्यानंतर तिथे त्याला 3 रात्री थांबावं लागलेलं आहे. त्या रात्री 3च आहेत आणि 3 दिवस थांबलेला नाही, तो 3 रात्री थांबलेला आहे.
उपनिषदांनी योजना अशी केलेली आहे, 3 शब्द आहे, रात्र शब्द आहे, आणि म्हणून त्रिस्त्री रात्रौ या शब्दावर असंख्य भाष्यकारांनी आपली आपली मतं दिलेली आहेत. आचार्यांच्या मताप्रमाणे ह्या ज्या 3 रात्री आहेत त्या 3 प्रकारच्या गाठी आहेत. कर्म स्थूल शरीराने होणार, काम्य म्हणजे जिथे इच्छा वासना आहेत ते माझं सूक्ष्म शरीर, आणि जिथं अविद्येचं स्थान आहे ते माझं कारण शरीर. अशा 3 शरीरांना घेऊन तो तिथं पोचलेला असल्यामुळं 3 रात्रीमध्ये या 3 शरीरातून पार गेल्यानंतर, कारण तो साधन चतुष्ट संपन्न असा नचिकेत आहे, तो तिथं गेल्यानंतर असा 3 रात्री आलेला अतिथी, म्हणजे ज्याची साधन चतुष्टाची पूर्ण तयारी झालेली आहे असा नचिकेत, असा ब्रह्मतुल्य असा अतिथी माझ्यासमोर आहे. आता त्याला असं ठेवणं हे माझ्या दृष्टीनं चुकलेलं आहे असं यमधर्माला वाटलेलं आहे. यमधर्माच्या घरातील सर्वांनी त्याला असं सांगितलेलं आहे की आता कमीत कमी त्याला पाणीसुद्धा तू विचारलेलं नाही आहेस, आणि म्हणून अशा झालेल्या आपल्या अपराधापोटी 3 आशीर्वाद मागण्यासाठी यमधर्माने त्यांना सांगितलेलं. पहिलाच आशीर्वाद त्यानं जो मागितला तो असा मागितलेला आहे, शब्द उपनिषदांचे लक्षात घेण्यासारखे आहेत. तो म्हणतो, माझे वडील शांत संकल्प व्हावेत. ते जे वडील आहेत ते मी आहे. मी शांत संकल्प व्हावं. संकल्पांना शांत करणे म्हणजे मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विचार न येणे, कारण संकल्प विकल्पात्मका मनः, म्हणून माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संकल्प येऊ नये. आणि ज्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संकल्प येत नाही त्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट होऊ शकते, एक तर तो अखंड त्या भगवंताचं ध्यान करेल, किंबहुना तो निर्गुण ब्रह्मामध्ये एकत्र होऊन जाईल. या दोन्हीमध्ये जेव्हा तो आपल्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या आठवणीमध्ये जेव्हा पूर्णपणे गुंतून जाईल, त्यावेळेला काय होईल तर त्याच्या मनामध्ये येणारे जे विचार असतील ते कसे असतील, सुमन असतील. स्वकर्म कुसुमांची वीरा तोषा लागी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे माझे विचार सुद्धा त्याला अर्पण केलेल्या फुलाप्रमाणे असतील, म्हणून फुलाला सुमन म्हणतात, आणि सुमन असाही त्याचा अर्थ आहे. म्हणून माझे वडील शांत संकल्प व्हावेत, सुमन व्हावेत, आणि वीतमन्यू व्हावेत. वीतमन्यू म्हणजे जिथे क्रोधाची समाप्ती झालेली असते. आणि काकांनी सांगितल्याप्रमाणे आनंद आणि शांती या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. शांतीचं असणं, क्रोधाचं नसणं, आणि देवाचं असणं किंवा आनंद असणं, या सगळ्या गोष्टी एकच आहेत. असे माझे वडील व्हावेत असा पहिलाच वर मागितलाय. एकाच स्वरामध्ये त्यांनी आपल्या वडिलांना मलापासून दूर केलेलं आहे आणि विक्षेपापासून सुद्धा दूर केलेलं आहे. त्यांच्यामध्ये मल होता कारण कर्म चुकीचं चाललं होतं, विक्षेप होता कारण कोणत्याही प्रकारच्या साधनेमध्ये त्यांचा आत्मकेंद्रितता नव्हती, म्हणून तर आपल्या मुलांना मृत्यूला देऊन टाकलं. हे दोन्हीही आपल्या वडिलांचं जावं एवढ्यासाठी पुत्र या नात्याने आपल्या पित्यासाठी पुत्र कर्तव्याने पहिला आशीर्वाद त्यांनी मागून घेतला. त्याच्यानंतर दुसरा आशीर्वाद जो आहे तो जनांसाठी, परोपकारासाठी मागितलेला आहे. असं ऐकतो नचिकेत सांगतोय की आता पृथ्वी तलावरचं सगळं संपलेलं आहे, माझ्या वडिलांसाठी मी मागून घेतलं, आणि पृथ्वी तलावर होऊन आणखीन काय होणार आहे, कर्मशुद्धी होईल, विक्षेप निघून जाईल. आता याच्या पुढची जी गोष्ट आहे म्हणजे जी पृथ्वी तलापेक्षा सुद्धा उच्चतर आहे, म्हणजे जी भुवर सुवर स्वर्ग लोकापर्यंत जी जाते, जिथे आपल्याला येणाऱ्या अनुभवाची पातळी अत्यंत हळूहळू आनंदाकडे जाते. आणि मग असा एक लोक येतो की ज्या लोकांमध्ये ना जरयती, जिथे आजार नाहीत, जिथे वय नाही, जिथे अमृत प्राशन हाच फक्त उद्योग आहे, जिथे कोणत्याही प्रकारच्या मृत्यूचं भय नाही जोपर्यंत ब्रह्माचा लय होत नाही, अशा प्रकारच्या स्वर्ग लोकांमध्ये जाण्यासाठी एक विद्या आहे असं मी ऐकतो, असं नचिकेत यमाला म्हणतो. आणि ती जी विद्या आहे ज्याच्यामुळे हिरण्यगर्भाची साधना होते ती मला तू सांग, ती अग्निविद्या तू मला दे, असा दुसरा वर मागितलेला आहे. या वर मागण्यापाठोपाठच यमाला आनंद झालेला आहे. 2 गोष्टींनी आनंद झालेला आहे. इतका लहान मुलगा आपल्या वडिलांचा पहिला आशीर्वाद मागून दुसऱ्या आशीर्वादापोटी लोकांसाठी हे मागतो, याचा अर्थ कदाचित याच्या मागण्याची जी पातळी आहे ती स्वर्ग लोकापर्यंत सीमित असावी असा अंधुकचा संशय त्याच्या मनामध्ये आलेला आहे, आणि अंधुकचा आनंदही झालेला आहे. कारण हे वर त्याला देण्यासारखे आहेत आणि हा वर त्याने त्याला देऊन टाकलेला आहे.
मी सांगतो असं सांगून त्यांनी ती अग्निविद्या सांगितलेली आहे. पण ज्या प्रतिभेचा नचिकेत आहे, ज्या बुद्धीचा नचिकेत आहे, आणि हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच की आपल्या बुद्धींनी ब्रह्मविद्या सांगणाऱ्या यमाला सुद्धा ज्यांनी प्रभावित करून टाकलेलं आहे, अशा या नचिकेताने ही अग्निविद्या इतक्या कमी वेळात शिकून घेतलेली आहे की त्याचं आश्चर्य वाटल्यामुळे यमधर्मानेच त्याला असं सांगितलं की आता इतका मी तुझ्यावर खुश आहे की इथून पुढे या विद्येला नचिकेता अग्निविद्या असंच म्हणतील, असा एक बोनस वर सुद्धा त्याला देऊन टाकलेला आहे. आणि या 2 वरांनंतर तिसऱ्या वराकडे जेव्हा ते वळतात तेव्हा आता माग म्हणून सांगितलेलं आहे, यमधर्म पाहतायत 2 मोठे वर मागून घेतलेत, आता आणखीन हा मुलगा काय मागेल. आणि इथे विचारलेला प्रश्न जो आहे तो प्रश्न जसा नचिकेताने यमाला विचारलाय तसा प्रत्येक साधकाला स्वतःला पडावा, संतांना नेहमीच पडलेला असतो, तो हा प्रश्न आहे. येयम प्रीते प्रेते विचिकित्साम मनुष्ये अस्ति इति एके नायम अस्ति इति एके. माणसाचं प्रेत झाल्यानंतर, माणसाचा मृत्यू झाल्यानंतर अशी विचिकित्सा, असा एक वाद आहे ज्याच्याबद्दल अजूनही काही खात्री नाही. काही म्हणतात तो मेल्यानंतर सुद्धा असतो, काही म्हणतात न, हे देह गेल्यानंतर तो नसतो. तेव्हा मला एवढं सांग, एवम विद्या अनुशिष्ट, मला आता मृत्यूनंतरचं जीवन पाहायचं आहे. मला जीवनातला मृत्यू पाहायला मिळालेला आहे, मला आता मृत्यूनंतरचं जीवन पाहायला मिळालं आहे. आणि ताबडतोब यमधर्माने उत्तर दिलेलं आहे, दैवेही अपि विचिकित्साम. अरे हा तर देवांना पडलेला प्रश्न आहे, मनुष्याचं सोडून दे, हा देवांना पडलेला प्रश्न आहे. नाही सुज्ञेयम अनुएव, अत्यंत सुज्ञ माणसाला सुद्धा अत्यंत सूक्ष्म अशी ही विद्या आहे, तेव्हा तू या विद्येच्या भानगडीत पडूच नकोस, त्यात तू वयाने इतका कोवळा आहेस. आणि म्हणून तो म्हणतात, श्वभावा मर्तस्य सर्वेंद्रियानाम जरयंती तेजः. आता हळूहळू प्रलोभनाला सुरुवात केलेली आहे. प्रलोभन दाखवण्याच्या मागते कठोर निषेधाचा हेतूही असा आहे की जितकं जितकं मानव म्हणून जितकं करण्याचा आपण प्रयत्न करू, या सायन्सची झालेली प्रगती पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की प्रचंड मोठ्या गोष्टी पादाक्रांत करत शास्त्र पुढे चालले असं आपल्याला वाटतं. पण इतकं सगळं झालं सुद्धा त्याच्याही पुढे जाऊन एका पाठोपाठ एक यमानी प्रलोभनं दिलेली आहेत. तुला हवी तितकी जमीन, तुझ्या इच्छेला जे येईल ते, तू जीविते शरदः शतम म्हणतात, तू जीविते शरदः सहस्त्रम लक्षम, काय मागायचं ते मागून घे. तुला ज्या गोष्टींची अनुकूलता वाटते ते सगळ्या गोष्टी तू घे. असंख्य राज्य घे, असंख्य स्त्रिया घे, असंख्य अस्त्र घे, असंख्य अश्वदल घे, असंख्य गजदल घे. या तिन्ही लोकांचा तू अधिकारी म्हणून जा, इथंपर्यंत मी देतो. आणि या प्रत्येक प्रश्नाला नचिकेत नको 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 असं उत्तर देतो. कंटाळून शेवटी यमानं असं म्हटले की मी काय देतो हे सांगण्यापेक्षा तू काय मागशील ते मी तुला देतो. आणि इथं तेव्हा मात्र तो असं म्हणतो, श्वभावा मर्तस्य, इथे उद्या कोण जिवंत राहील याची खात्री नाही आहे. श्वभावा मर्तस्य सर्वेंद्रियानाम जरयंती तेजः, खूप महत्वाचा मंत्र आहे. सगळी इंद्रिय जरयंती तेजः, त्याच्यातलं तेज हळूहळू संपणार आहे. तारुण्य आहे तोपर्यंत सगळं उत्तम 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 वाटत असतं. केवळ 50 वर्षामध्ये जर जरयंती तेजः असेल तर तुम्हाला लाखो वर्षाचं जरी आयुष्य दिलं तरी 99,999 वर्षी जरयंती तेजः सुरू होईल. म्हणजे ते विकारात्मक आहे. म्हणून तो असं म्हणतो, तवैव वाहा तम नृत्य गीते. तू एक काम कर, ही सगळी नृत्य गीते वगैरे सगळे ती तुझ्याकडेच ठेवून घे. तवैव वाहा. पुढे तो असं म्हणतो, नाही वित्तेन तर्पणीयो मनुष्य, कोणत्याही प्रकारच्या वित्तानी मनुष्याचं समाधान होऊ शकत नाही. याचा अर्थ विषयांमार्फत येणाऱ्या कोणत्याही अनुभवानी आपल्याला सतत होणारं सुख होऊ शकत नाही. नाही वित्तेन तर्पणीयो मनुष्यो उत्कृष्ट प्रयोजनानंतरम प्राप्तव्यम. तो म्हणतो, जर उत्कृष्ट प्रयोजन घेण्याची मला जर आता संधी आलेली आहे तर अशा वेळेला मी माझ्याकडे असणारं इतकं मोठं धन हे कसं वाया घालवू. मनुष्य जन्मामध्ये जन्माला आलोय आणि आता मला असं काहीतरी घ्यायचं, समोरून आशीर्वाद येतोय, तेव्हा मी असं कोणत्याही प्रकारची कृपणता करणार नाही. म्हणून कबीर म्हणतात, साध कहे संग्राम हात में हिरो आयो, दियो मूर्ख रे हात बंदेनु गमायो. गमावत गमावत गमा दियो, जब रह्यो सासो एक,
आयो हिरारो पारखी जब बचो सासू एक. अशा पद्धतीने इथे नचिकेताने असं सांगितलं, उत्कृष्ट प्रयोजनानंतरम प्राप्तव्यम अयम वरो गूढ मनु प्रविष्टे. मला असा वर दे की जो त्या गूढ मनामध्ये जन्मानंतर मृत्यूनंतर त्या आत्म्याचं सातत्य जे सांगितलेलं आहे त्याची नेमकी जागा, त्याचं नेमकं स्वरूप आणि ते मी कसं प्राप्त करू शकेन, हाच माझा तृतीयम वर वृणीते, हाच मला तिसरा वर दे. आणि इथं दुसरा अध्याय चालू होतो, तृतीय वरम वृणीश्व. आता नचिकेत ऐकत नाही म्हणून ब्रह्माचार्य यमधर्माने आपलं आत्मतत्वाच्या बाबतीतलं सांगणं सुरू केलेलं आहे. सुरुवात सांगतोय नचिकेताला. नचिकेत साधन चतुष्ट संपन्न आहे, पण सांगण्याची पद्धत अशी आहे की ऐकणारा साधक हा नचिकेतापासून कैक मैल दूर आहे हे लक्षात ठेवून सुरुवात केलेली आहे. प्रवृत्ती लक्षण धर्म आणि निवृत्ती लक्षण धर्म इथून सुरुवात केलेली आहे. तो असं म्हणतो की जेव्हा जेव्हा तू मनुष्य जन्मामध्ये आलेला आहेस नचिकेता, तेव्हा तेव्हा मनुष्य जन्माचं सार्थक करण्यासाठी त्याला दोन गोष्टी दिलेल्या आहेत. एक तर तो प्रवृत्ती लक्षणाकडे जाईल किंवा एकतर तो निवृत्ती लक्षणाकडे जाईल. प्रवृत्ती लक्षणाकडे जाण्यामध्ये चूक काहीच नाही, कारण प्रवृत्ती लक्षणाने होतो फक्त अभ्युदय. निवृत्ती लक्षणाने मात्र जे मिळतं त्याला म्हणतात निःश्रेयस. म्हणून प्रेयस आणि श्रेयस यापैकी तुला नेमकं काय हवं त्याची आवड आणि त्याची निवड सुरुवातीलाच जर झाली नाही तर आत्मतत्वापासून तू कधीही जवळ जाऊ शकणार नाहीस. जो प्रेयसाकडे गेला, जो प्रवृत्ती लक्षण धर्माकडे गेला, तो नेहमी आत्मतत्वापासून बाजूला राहिला. याचाच अर्थ मी ज्याला माझा पुरुषार्थ असं समजतो, तो पुरुषार्थ केवळ माझ्या आश्रमानुसार असणाऱ्या कर्तव्याचा एक भाग आहे, इतप्पर त्याला कोणत्याही प्रकारची किंमत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा मी धर्म शिकतो त्या त्या धर्माच्या आधाराने जेव्हा जेव्हा मी अर्थार्जन करतो आणि त्या अर्थार्जनानुसार माझ्याकडं आलेलं माझं कर्म जे आहे त्या पद्धतीने वेदविहित पद्धतीने करतो, तेव्हा या तीन गोष्टी लवकरात लवकर संपवून राहिलेली चौथी जी गोष्ट आहे मुमुक्षत्व, त्याच्यावर माझं लक्ष पूर्णपणे केंद्रित झालं पाहिजे. आणि म्हणून मुमुक्षत्व हे संन्यासाश्रमानंतर येणारे एखादा विचार, अशा पद्धतीचा कोणताही विचार योग्य असू शकत नाही. ते उभे नानार्थे पुरुषं सिनित, अशा प्रकारचे दोन पुरुषार्थ तुझ्या समोर उभे आहेत. एक प्रेयसाचा आहे, एक श्रेयसाचा आहे, आणि दोघेही सिनितहा बध्नाती, ते बांधणारे आहेत. तू प्रवृत्ती धर्माने तुला बांधून घेतलं असशील तर तू प्रवृत्ती धर्माने पुढे जाशील, त्याप्रमाणे तुझा अभ्युदय होईल आणि त्याप्रमाणे केलेल्या कर्माची फळं तुला मिळतील, किंबहुना सगळी मिळतील नाहीत ते बघण्यासाठी तू परत येशील, परत काही कर्म करशील, परत प्रवृत्ती धर्मात राहशील आणि अशा प्रकारे तुझं येणं जाणं जे आहे ते सतत चालू राहील. आणि हे सगळं असं का होतं? अविद्या कारण ते मनुष्य विद्या. आचार्याने सांगितले की मनुष्याची जितकी विद्या आहे ती अविद्या कारणाने आहे, आणि ती जी विद्या आहे ती विद्या याच्या बरोबर उलटी आहे. म्हणून अविद्या कारण ते मनुष्य विद्या धर्म अर्थ काम प्रेयो मार्ग. विद्या कारण ते मोक्ष विद्या. म्हणून जी विद्या मोक्षाला कारणीभूत आहे, जी विद्या प्रमुच्यते म्हणजे मोक्ष यातून सुटण्यासाठी, संसारातून सुटण्यासाठी मदत करते, तीच खरी विद्या. हित्वा अविद्या रूपम प्रेय. हित्वा म्हणजे सोडून दे. म्हणून इथे आता यमधर्म सांगतोय हित्वा अविद्यारूपम प्रेय. अविद्यारूपी जे जे प्रेयस आहे ते अविद्यारूपी आहे. म्हणून तू प्रेयस सोडून दे, म्हणजेच तू अविद्या सोडून दिल्यासारखं होईल. प्रेयसात पारमार्थिक प्रयोजनात प्रच्यवते. पुढे तो असं म्हणतो श्रेयश्च प्रेयश्च सांपरित्य विविनिक्त धीरहा. असा जो ज्याला त्याच्या विचारांनी प्रेयस आणि श्रेयस या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे पहिल्यांदा समजतं. समजल्यानंतर तो त्याची नेमकी निवड करतो. निवड करून प्रवृत्तीला तो बाजूला सारतो, निवृत्तीला तो समर आणतो. अशा या निवडीचा काम करणाऱ्या त्या माणसाच्या बुद्धीला विवेकी बुद्धी असं म्हणतात. आणि अशी जो धी वापरतो त्याला धीर असं म्हणतात. म्हणून ते असं म्हणतात की श्रेयश्च प्रेयश्च सांपरित्य. सांपरित्य म्हणजे सर्व बाजूनी विचार करून, सद विचार बुद्धी वापरून जो असा विविनिक्त म्हणजे वेगळं वेगळं करतो तो धीर आहे. सम्यक परिगम्य मनसा आलोच्य गुरुलाघव. धीर हा मंद हा योगक्षेम हा वृणीते. मंद बुद्धीचे जे असतात
ते काय करतात तर ते योगक्षेम मागतात परमेश्वराकडे. आणि जे मंदबुद्धीचे नसतात ते काय करतात, सम्यक परिगम्य मनसा आलोच्य गुरुलाघव, ते नेहमी आपल्याला जे अंतिउपयोगी येणार आहे त्याचाच विचार करतात. आणि असा जो विचार करत नाहीत असे जे प्रेयसामध्ये अडकले असतात त्याच्याबद्दल यमधर्म नचिकेताला सांगतो, नचिकेता अशा प्रेयसमध्ये असणाऱ्या किंवा जे प्रेयसाकडे धाव घेतात, जे प्रवृत्ती धर्माने वागतात, त्यांचं काय होतं, दंद्रम्यमानां पर्यंती मूढा. दंद्रम्यमान म्हणजे चिखलामध्ये, पूर्ण चिखलाच्या तळ्यामध्ये मध्यंतरी अडकलेला जसा एखादा माणूस नेहमी बाहेर यायचा प्रयत्न करतो तितका तो खाली खाली जातो. दंद्रम्यमाना पर्यंती मूढा, तिथंच फिरत राहतो, अशा प्रकारचा तो मूर्ख असतो. अंधे नैव नियमानां ययांधाः, त्याची अवस्था अशी असते की आंधळ्याने आंधळ्याला जसं वाट दाखवावी तशा प्रकारे तो प्रवृत्ती धर्मामध्ये असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारची वाट बाहेर जायला मिळत नाही, कारण त्याच्यावर प्रवृत्ती धर्माचा अत्यंत मोठा पगडा असतो. अविद्यायाम अंतरे घनीभूत, ही जी अविद्या आहे ती असंख्य जन्माच्या संस्कारामुळे प्रवृत्ती धर्मापुढे इतकी झुकून जाते की अविद्यायाम अंतरे घनीभूत, ते अत्यंत अंधारी अशी अवस्था त्याची झालेली असते. म्हणजे तामसिक प्रवृत्ती त्याची वाढत जाते. तमसी वेष्ट्यमानः, एखादा अंधाराने जसं झाकोळून टाकावं तसं प्रवृत्ती धर्म वासनेच्यामुळे अनंत जन्माच्या संस्कारामुळे त्याला वेढून टाकतो. न सांपरायाः प्रतिभाती बालम सम्यक परे इयती. सांपराय म्हणजे एखाद्या गोष्टीचा सांगोपांग विचार करणे म्हणजे विवेक. न सांपराया प्रतिभाती बालम, अशी प्रतिभा नसल्यामुळं हा माणूस दिसायला मोठा असतो पण असतो बालक, असं आचार्य म्हणतात. न सांपराया प्रतिभाती बालम प्रमाद्यंतम वित्त मोहेन मूढम, तो प्रमाद करतो, चुका करतो. वित्त मोहेन मूढम, सगळं आपलं 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 आपलं, माझं 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 अशी तो स्वतःची संभावना करून तो अत्यंत मूर्खासारखा वागतो. मूढम डिल्युडेड, जे जसं दिसायला पाहिजे ते तसं न दिसणे याला डिल्युजन किंवा मूढ म्हणतात. अशा प्रकारची त्याची अवस्था होते. पुनः पुनः वशम आपद्यते, असं तो पुन्हा पुन्हा या विषयांना वश होतो. पुनः पुनः वशम आपद्यते. शृण्वन्तो अपि बहवः यम न विद्युः, अशा माणसाला शृण्वन्तो अपि बहवः, किती जरी काही जरी ऐकलं, त्यांनी श्रवण जरी केलं, यम न विद्युः, त्याच्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विद्येचा प्रकाश पडू शकत नाही. याचं कारण असं आहे की ज्यांनी सांगायचं, ज्यांनी ऐकायचं, आणि असा कोण कशा प्रकारचं सांगणारा हवा आणि कशा प्रकारचं ऐकणारा हवा, कठोपनिषद सांगतं आश्चर्यो वक्ता. असं ब्रह्मविद्येचं ज्ञान सांगणारा अगर वक्ता असेल तो पहिल्यांदा दुर्मिळ असतो. तो स्वतः ब्रह्मस्थित असेल तर आणखीन दुर्मिळता वाढते. आणि असा वक्ता मिळणे म्हणजे एक प्रकारचं आश्चर्यच आहे. म्हणून तो आश्चर्यो वक्ता कुशलस्य लब्ध्वा, ऐकणारा जो तो इतका कुशल हवा. योग हा कर्मसु कौशल्यम, तो कुशलतेने सांगत असलेला जे काही श्रवण आहे तो घेतो. आश्चर्यो ज्ञाता, नुसतं ऐकणं नव्हे, ऐकून ज्याला समजलं ज्ञाता, तो त्याच्याही पेक्षा आश्चर्यवान. कुशलानुशिष्ट, सांगणारा जो आहे तोही तितकाच कौशल्यवान असायला लागतो. आणि म्हणून सांगणारा आहे एक ऐश्वर्य, ऐकणारा कुशल, जाणणारा एक आश्चर्य, आणि ताकदवान आचार्य. अशा प्रकारची जिथे संगोष्ठन होतं अशा ठिकाणी या आत्मज्ञानाचा अभ्यास होतो. पुढे ते असं म्हणतात, न नरेण न आवरणेन प्रोक्तः. आवरण म्हणजे जो या विद्येपासून दूर आहे त्याला आचार्यांनी वापरलेला शब्द आहे प्राकृत आहे. जो संस्कृत नाही आहे, जो प्राकृत आहे, म्हणजे ज्याच्या मनावर असे संस्कार झालेले नाहीत, असा जो आहे त्याला त्यांनी आवरणेन म्हटलंय. आणि असा जो माणूस आहे त्याला मूढ किंवा मूर्ख माणूस, म्हणजे अशाला ना नरेन, अशा कोणत्याही माणसाला जो प्राकृत आहे त्याला प्रोक्त, त्याला कोणत्याही प्रकारे शिकवलं जाऊ शकत नाही. आणि अनन्य प्रोक्ते गतिरत्र नास्ती, बाकी सगळ्यांनी कितीही काहीही सांगितलं तरी सुद्धा गतिर अत्र नास्ती. या मार्गामध्ये पुढे जाण्यासाठी जर आश्चर्यो वक्ता,
ज्याला अनुभव आहे, जो खरोखरच गुरुतुल्य आहे, असा जर नसेल तर बाकी काहीही जरी केलं, कितीही कॅसेट सीडीज लावल्या तरी सुद्धा त्याला ही गती मिळणं शक्य नाही. म्हणजे गुरुशिवाय ज्ञान होणं शक्य नाही. पुढे ते असं म्हणतात, ध्रुवम नाही प्राप्यते अध्रुवे हे साधनम. अरे तू जगामध्ये ज्या गोष्टी ज्या पद्धतीने मिळवतोयस त्याच पद्धतीने ब्रह्मविद्या मिळवण्याचा प्रयत्न करतोयस. ते ध्रुव स्थान आहे आणि तू करतोयस ते अध्रुव आहे. म्हणून आत्तापर्यंत तुला माहीत असलेल्या करण्याच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांच्या पलीकडे ते आहे. याचा अर्थ असा की तू जे करतोयस ते पहिल्यांदा करणं कमी कर. याचा अर्थ तू जितका प्रेयसामध्ये अडकलेला आहेस त्यातून एक एक आपली सुटका करून घे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या कर्मामध्ये असणारे तुझे दोष पूर्णपणे साफ करून धुवून टाक. तुझं कर्म इतकं शुद्ध कर की तुझं कर्म शुद्ध झाल्यानंतर आता त्या कर्मात जर मल राहिलेलं नसेल तर कमीत कमी तुझ्या विचारांना एक प्रकारची तेजाची सत्वगुणाची झळाळी येईल आणि तो सत्वगुण तुला तुझ्या विचारांना या विचारांवर स्थित करण्यासाठी मदत करेल आणि मग तुझ्या मनातला विक्षेप सुद्धा हळूहळू जाईल. असं ज्याचं दोन्ही झालेलं आहे तो ध्रुवाच्या अभ्यासासाठी म्हणजे अढळ स्थानाच्या अभ्यासासाठी उद्युक्त झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच साधन चतुष्ट संपन्न झाल्याखेरीज ब्रह्मज्ञानाकडे पाऊल टाकणं अवघड आहे. म्हणून आत्ताच करत असलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी माझ्या तसंच चालत राहतील आणि मी ब्रह्मज्ञानासाठी मात्र प्रयत्न करेन यासारखा मूर्खपणा नाही. म्हणून ध्रुवम नाही प्राप्यते अध्रुवे हि साधनम. कर्म फल लक्षणात शेवदी निधी प्रार्थते. कर्म आणि त्याला मिळणारं फल. म्हणून प्रत्येक जण जो कर्म करतो त्याच्यासाठी त्याला हवं असणारं जे फल असतं ते कशासाठी असतं? शेवधी निधी. कोणतं तरी ट्रेजर, कोणतं तरी खजिना हातात लागावं म्हणून केलेलं असतं. आणि म्हणून अशा प्रकारचं कोणतंही काही मिळावं म्हणून जर काही करणार असेल तर ब्रह्मप्राप्ती होणं शक्य नाही. साध्य साधन लक्षणात संसार हा. साध्य साधन लक्षण हे संसाराचं लक्षण आहे. हा अनुभूतीचा प्रदेश आहे, तो प्राप्तव्याचा प्रदेश आहे. इथं काहीतरी मिळवायचं आहे, तिथं जाणायचं आहे. आणि मिळवण्याची गोष्ट जाणण्याच्या गोष्टीला लावता येत नाही. म्हणून इकडचे दंडक तिकडे लागत नाहीत. आणि म्हणून ते म्हणतात साध्य साधन लक्षणात संसार हा अनित्य साधनेही नित्यम न प्राप्तते. पुढे आत्म्याचं ज्ञान कठीण आहे असं कठोपनिषद सांगतं. त्यासाठी तो मंत्र असं सांगतं, तम दुर्दशम गूढमन प्रविष्टम गुहाहितम गह्वरेष्टम पुराणम. आता हे जे तत्व तू शोधण्याचा प्रयत्न करतोयस ना ते कुठं आहे त्याचं स्थान सांगितलंय. आत्म्याचं स्थान सांगताय. दुर्दशम. दुर्दशा म्हणजे ज्याची दूरदशा म्हणजे ज्याच्या कोणत्याही नेमक्या दिशेबद्दल नेहमी संदेह राहतो. म्हणजे ते अप्राप्य वाटण्यासारखं जे आहे असं ते आहे दुर्दशम. गूढ मन प्रविष्टम. ते गूढ आहे, समजायला अवघड आहे. मनप्रविष्टम. तिकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो मनातून आहे. म्हणजे मनाच्या उच्चतर अवस्थेमध्ये बुद्धी आहे, त्या बुद्धीतूनच तिकडं जाता येतं. गूढ मन प्रविष्टम गुहाहितम. ते आत हृदयस्थ गुहेमध्ये आहे, बुद्धीच्या गुहेमध्ये आहे. आणि ते कसं आहे गह्वरेष्टम. त्याच्यावर प्रचंड मोठं जंगल वाढलेलं आहे. ते सगळं दूर करून त्या गुहेमध्ये जायचं आहे. तद्वत पुराणम. पुरा इति नवम इति पुराणम. ते आहे मात्र पुरातन पण नेहमी नित्य नूतन अनुभव देतं म्हणून ते पुराण असं तत्व आहे. आणि ती जी जागा आहे ती नेमकी आत्म्याचं ज्ञान करण्याची जागा आहे. आता मात्र नचिकेताने भेदक प्रश्न विचारलेला आहे. इतकं सगळं सांगितलं यमराजांनी त्याला. आता नचिकेत असा एक भेदक प्रश्न विचारतो. अन्यत्र धर्मात अधर्मात, अन्यत्र कृतात अकृतात, अन्यत्र भूताश्च भव्याच. म्हणजे अन्यत्र धर्मात अधर्मात. धर्माप्रमाणे काही गोष्टी मी आचरलेल्या आहेत, मी पाहिलेल्या आहे या पृथ्वी तलावर. या धर्माप्रमाणे काही गोष्टी होतात, काही अधर्माप्रमाणे होतात. काही केल्या जातात, काही न केल्या जातात, कृतात अकृतात. काही भविष्यासाठी केल्या जातात, काही भूतकाळाच्या आठवणी म्हणून केल्या जातात. म्हणजे काहींना कालाचं बंधन आहे. आता मला असं सांग, तू मात्र यमराज असल्यामुळं तुला या गोष्टी लागू होत नाहीत. कारण तू काय करतोस? धर्मात अधर्मात कृतात अकृतात भूताच भव्याच याच्यापेक्षा यत तत् पश्यसी तद्वत. तू या सगळ्यांच्या पलीकडचं पाहतोयस हे मला माहिती आहे. आता मला ते सांग जे धर्माच्याही पलीकडे आहे,
जे अधर्माच्या पलीकडे आहे, जे सत्याच्या पलीकडे आहे, असत्याच्या पलीकडे आहे. म्हणजे सत्यही तिथे पोचत नाही, असत्यही पोचत नाही. आनंद नावाचा इथला जो भाग आहे तो सुख तो पोचत नाही, त्याचं स्वरूपच आनंद स्वरूप आहे असं तू पाहतोयस. तेव्हा तू त्या कड्यावरून जे पलीकडं जे पाहतोस ते मला सांग, कारण मला सर्व व्यवहार गोचर अतीत पाहायचं आहे. हे आत्ता जेवढे व्यवहार चाललेत त्याच्यामध्ये 3 लोक आहेत. जाणणार आहे, जे जाणायचं ते आहे, जे जाणायचे वस्तू विषय आहे. असं 3 मध्ये सगळं विभागलेलं आहे. नामरूपांची परंपरा आहे, भौतिक जग सगळं पसरलेलं आहे. या सगळ्यांच्या पलीकडचं मला हवं आहे, कारण मला व्यवहार गोचर काहीच नको आहे. जे माझ्या इंद्रियाला समजेल असलं मला काही नको आहे. मला इंद्रियांच्या परे, इंद्रियांच्या पलीकडचं जे तुला दिसतं याची मला खात्री आहे, म्हणून मी तुझ्याकडे मागतोय. आणि मग यमाचं त्याला नेमकं उत्तर आहे या भेदक प्रश्नाला. यम असं म्हणतो, सर्व वेदाम यत् परवदंती, सर्व तपाम यद वदंती, सर्व इच्छंतो ब्रह्मचर्य चरंती तत् पदम ओम. तो आता उत्तर देतोय, सर्व वेदाम यत् परवदंती, सगळ्या वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे, सर्व तपाम यवदती, जिथे जिथे तप चालू आहे त्या तपांमध्ये सुद्धा जे प्राप्त होतं, यद इच्छतो ब्रह्मचर्यम चरती, ज्याच्या इच्छेसाठी ब्रह्मचर्य ठेवलं जातं. ब्रह्मचर्य म्हणजे केवळ सेलिबसी नव्हे, ब्रह्माच्या प्राप्तीसाठी केलेलं सगळं आचरण ज्याच्यासाठी केलं जातं ते एकच पद आहे, तत्पदम ओम. आणि हे असं ओम सांगण्याचं कारण असं आहे की आत्ता तुझी परिस्थिती नचिकेता अशी आहे की तुला एकतरी दिसायला लागतं, एकतरी हाताला लागायला लागतं, एकतरी ऐकायला यावं लागतं, एकतर चवीला यावं लागतं. अरे तुला इंद्रियांशिवाय मला काही सांगताच येत नाही. म्हणजे जे जे स्थूल आहे ते स्थूलात दिसतच नाही, सूक्ष्म तुला पाहता येत नाही. मग असं कुठंतरी हा स्थूल भाग जो तो हळूहळू हळूहळू सूक्ष्म होत 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 अशा एका मुद्द्यावर येईल की इथे स्थूलता संपेल आणि सूक्ष्मता चालू होईल. या स्थूल आणि सूक्ष्माच्या उंबरठ्यावर असणारं, अर्ध स्थूलात मोडणारं आणि अर्ध सूक्ष्मात मोडणारं असं जे आलंबन आहे नचिकेता, त्याचं नाव ओम असं आहे. हा जो ओंकार आहे त्याचा एक पाद त्याच्याकडे आहे, एक पाद सगुणामध्ये आहे. म्हणून तुला तो तुझ्या आलंबनामधलं शेवटचं स्थूल आलंबन आहे. आणि म्हणून तुला मी जे पाहिलं ते पाहायचं असेल तर त्या आलंबनाचा तू उपयोग कर. मांडुक्य उपनिषदामध्ये या 3 अवस्था ज्या आहेत त्या 3 अवस्थांचं वर्णन ओंकारावर केलेलं आहे. ओंकारावरची साधना ही किंवा ओंकार या आलंबनाची साधना ही सगुणापेक्षा निर्गुणाकडे हळूहळू झुकणारी साधना आहे. आणि म्हणून कनिष्ठ असं जे ब्रह्म आहे अपराब्रह्म आणि जे श्रेष्ठ असं पराब्रह्म आहे, या दोन्हीतला हा फरक आहे. तोच त्याच्या अस्तित्वाने या स्थूल जगाला उजाळा देतो. त्याच्यातल्या त्या उजाळा देणाऱ्या तत्वाची जेव्हा मी आराधना करतो तेव्हा मला तो मला आवडणाऱ्या स्वरूपामध्ये पाहावासा वाटतो. याचा अर्थ मी त्याला द्वैतामध्येच आपलासा करून घेण्याची इच्छा करतो. तेव्हा अपराब्रह्माची जेव्हा मी साधना करतो तेव्हा ती पूर्णपणे स्थूलाची साधना किंवा सगुणाची साधना होऊन जाते. पण जेव्हा मला निर्गुणाची साधना करायची असते तेव्हा समोर काहीही नसतं आणि या सगुण आणि निर्गुणाच्या मध्ये बरोबर या सांध्य पर्वतावर जो उभा आहे तो ओंकार आहे. त्या ओंकाराच्या आलंबनाने परमचेत ज्ञातव्यम अपरमचेत प्राप्तव्यम. तू जर अपराब्रह्माची प्राप्ती करणार असेल तर ती प्राप्तव्य रामाचं दर्शन होईल. पण निरंजन रामाचं जर तुला दर्शन हवं असेल तर ते प्राप्त होणार नाही, ते ज्ञातव्य आहे, त्याची अनुभूती येईल, याची प्राप्तव्य होईल. तो चतुर्भुज तुझ्या समोर उभा राहून आपलं दर्शन देईल, ते तुझ्या साधनेचं फळ असेल, पण ते अपराब्रह्माचं फळ असेल. पराब्रह्माची मात्र निर्गुणाची साधना असल्यामुळे केवळ काय झालं हे सांगण्यासाठी सुद्धा कोणी शिल्लक राहणार नाही. अब दिल में हरि देखिया गावन को कछु नाही, कबीरा जब हम गावते तब जाना कछु नाही. जेव्हा मला माझं ब्रह्मस्वरूप कळालं तेव्हा कोण सांगणार, कोणाला सांगणार, कोण ऐकणार, कोणासाठी ऐकणार, अशी अवस्था झाल्यामुळे ओंकार एतद आलंबनम श्रेष्ठम एतद आलंबन परम. ओंकाराचं वर्णन चाललंय कठोपनिषदामध्ये, किती महत्वाचा ओंकार आहे. एतद आलंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते. ज्याची ओंकाराची साधना सफळ झालेली आहे तो ब्रह्मलोके महीयते, त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. आता प्रश्न परत असा पडतो की नचिकेताने प्रश्न विचारलाय, मी आलंबन घेतोय ठीक आहे, पण मला अजूनही शंका येते की ज्या स्वरूपाला मला पोचायचं आहे
त्या स्वरूपाचं स्वरूप कसं आहे, तो कसा आहे, कसा दिसतो, काय असतं ते तू पाहिलेस, तू मला सांग. तो राहतो का, की तो जातो का, की तो घडतो का, की तो मरतो का. आणि या सगळ्याचं उत्तर देताना आत्मस्वरूपाचं वर्णन चालू आहे. न जायते म्रियते, न जायते, त्याला जन्मच नाही आहे. नचिकेता न म्रियते वा विपश्चित नायम कुतश्चित. ना विपश्चित, विपश्चित म्हणजे तो स्वसंवेद्य आहे, त्याला कोणी बघू शकत नाही, तो स्वतःला बघत नाही, कारण बघणं त्याच्या बाबतीत संभवत नाही. विपश्चित. आणि पुढे तो कसा आहे, नायम कुतश्चित, कुठून आला असं सांगता येत नाही. कुतश्चित, कुठून आला नाही सांगता येत. नायम कुतश्चित न बभूव कश्चित. बभूव म्हणजे घडणे. तो असं काही घडलाय का, म्हणजे तो आपाद्य नाही, संपाद्य नाही, उत्पाद्य नाही, असा तो, असं ते आत्मतत्व आहे, असं कठोपनिषद सांगतं. अजो नित्यम, अजो म्हणजे ज्याला जन्म नाही, जो नेहमीच होता आहे, राहील, नित्यम शाश्वतम, पुराणे, पुरा इति नवम, पुराणे, न हन्यते, तो मारला जात नाही, हन्यमाने शरीरे, त्याला इजाही होत नाही, असं नचिकेता त्या आत्मतत्वाचं स्वरूप आहे. पुढे ते असं म्हणतात, अनुरेनियाम, केवढा लहान आहे तो, अनुरेनियान, अणु आणि रेणू सुद्धा त्याच्यापुढे महत् काय पर्वतासारखे वाटतील इतका तो सूक्ष्म आहे. आणि त्याच वेळेला महतो महियान, सगळ्यात मोठं तू जे काही कल्पना करू शकतो त्याच्याहून ते मोठं आहे. अनुरेनियान महतो महियान जन्मोर निहितो गुहायाम, असा असून सुद्धा तो प्रत्येक जंतू, प्रत्येक जन्माला आलेल्याच्या गोष्टीच्या मध्ये आहे, आत्मस्थित आहे. अशरीरम शरीरेषु, मंदाताईंचा आवडता मंत्र आहे, अशरीरम शरीरेषु. तो अशरीरम आहे, म्हणजे त्याला स्वतःला शरीर नाही, पण तो सगळ्या शरीरात आहे. अशरीरम शरीरेषु अनवस्थेषु अवस्थितम, त्याची स्वतःची काय अवस्था नाही आहे, पण जे अवस्थित आहेत त्याच्यामध्ये मात्र तोच आहे. त्याच्या असण्यावर सगळ्यांचं असणं अवलंबून आहे, पण तो असत नाही, असं त्याचं वर्णन आहे. पुढे मग असं जर असेल तर हे सगळं ऐकताना इतकं अवघड वाटले नचिकेताला. मग असं असेल तर माझी प्राप्ती मी कशी करून घ्यावी, आणि म्हणून आत्मप्राप्ती कशी घ्यावी याच्यासाठी लाडके गुरु परत सांगतात, यमाचार्य पुढे सांगतात, नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो, हा कोणत्याही प्रवचनानं मिळणारा असा आत्मा नाही आहे. न मेधया, खूप बुद्धी आहे, म्हणून केवळ अल्बर्ट आईन्स्टाईन झाला म्हणून ब्रह्मप्राप्ती झाली असंही होत नाही. न मेधया, न बहुश्रुतेनं, खूप वाचलं, न बहुश्रुतेनं, यम एव एष वृणुते तेन लभ्य, जो त्याची केवळ विवेकाने निवड करतो, यम एव एष वृणुते, जो त्याची निवड करतो कशाने, विवेकाने, तेन लभ्य तस्येष आत्मा विवृणते. आणि असा जो विवेक वापरतो त्याच्या पुढे कठोपनिषदेचा मंत्र आहे, तस्येष आत्मा विवृणते तनुस्वाम, असा जो आत्मा नावाची जी सुंदरी आहे ती स्वतःचे कपडे अशा विवेकी माणसासमोर काढून, म्हणजे ती स्पष्टपणे त्याला सामोरी जाते, इतक्या स्पष्टपणाने त्याचं दर्शन होऊ शकतं. आणि म्हणून या मंत्राप्रमाणे रामकृष्णांनी दिलेलं उत्तर विवेकानंदांचं आहे. प्रश्न विवेकानंदांचा आहे की देव पाहिलायत का, उत्तर रामकृष्णांचं असं आहे की नुसता पाहिलेलं नाही, तू दिसतोस त्याच्यापेक्षा स्पष्ट दिसतो, आणि तो स्पष्ट दिसणे जे आहे ते तस्येष आत्मा विवृणते या मंत्राचा तो अर्थ आहे. पुढे ते असं म्हणतात, ना विरतो दुश्चरितात, ना शांतो न समाहित, न शांत मनसो व अपि प्रज्ञानेन मा आपनुयात. ना विरतो दुश्चरितात, दुश्चरित, दुश्चरित म्हणजे ज्याच्या अनंत जन्माच्या संस्कारांनी ज्याच्या शरीरामध्ये, ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या सुरत निरतमध्ये मल आहे त्याला तो कधीही मिळत नाही. ना शांतो न समाहित, जो समाहित नाही, सम आहात, ज्याला कोणत्याही, सम आहात म्हणजे चांगला आणि वाईट या दोन्हीपैकी कोणाचाही जरी घाला आला, कोणाचाही जरी प्रभाव आला तर या दोन्ही प्रभावामध्ये जो समचित्त राहतो असा सम आहात जर नसेल, जर तो शांत नसेल, म्हणजे कोणत्याही विकारांना बळी पडत असेल, तर अशा व्यक्तीला तो कधीही प्राप्त होऊ शकत नाही. पुढे यमधर्म असे म्हणतात की दुर्बोध पण आहे तो, त्याची दुर्बोधता कशी आहे, यस्य ब्रह्मच क्षेत्रम च उभे भवता ओदनः. अरे ब्राह्मण जो आहे तो आयुष्यभर त्याच्या मंत्रांमध्ये लागलेला आहे, जो क्षत्रिय आहे तो त्याच्या क्षात्र धर्माचं
तंतोतंत पालन करतोय, पण या दोघांनाही त्यांनी खाऊन टाकलेलं आहे. ब्रह्मच क्षत्रमच उभे भवत ओदनः मृत्युर्यस्य उपसेचनम. ज्याचा मृत्यू, उपसेचन म्हणजे साईड डिश, ज्याची मृत्यू ही उपसेचन आहे, म्हणजे मृत्यू सहित सगळ्या गोष्टींचा जो नियंता आहे, असा तो नियंता क इत्यावेद यत्र सहा. तो आत्मा असा कसा सहज सगळ्यांना कळेल, त्याची तयारी केल्याशिवाय, असं ते म्हणतात. आणि इथं त्या तयारीचा प्रश्न म्हणत नचिकेताच्या मनामध्ये आल्याबरोबर तिसरी वल्ली चालू झाली. आता तिसऱ्या वल्लीमध्ये प्रश्न विचारलाय, प्रेत मृत्यूनंतर काही असतं की नाही. काही म्हणतात असतं, काही म्हणतात नसतं. तिथंपासून हळूहळू सुरुवात करून या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी लागणारी तयारी आणि साधना सांगत सांगत यमराज आता तिसऱ्या वल्लीत आले. आणि तिसऱ्या वल्लीमध्ये ते असं म्हणतात, ऋतम पिबंतो सुकृतस्य लोके. सुकृतस्य लोके म्हणजे या भूतलावर जेवढे जन्माला आलेले आहेत, या सगळ्यांच्या मध्ये ऋतम पिबंतो, पिबंतो हा द्वितीय आहे. यामध्ये दोन असे पक्षी आहेत, यामध्ये दोघे जण आहेत, ते दोघेही फल चाखतात असं वाटतं. गुहाम प्रविष्टो परमो परार्धो, हे दोघेही त्या गुहेमध्येच स्थित आहेत. छाया तपो ब्रह्मविदो वदंती, आणि ज्यांना ब्रह्माचं ज्ञान झाले त्यांनी स्वतः असं सांगितलेलं आहे की छाया आतप, ऊन आणि सावलीप्रमाणे हे दोघे एकत्र आहेत आणि ते त्या अंतरात्म्यामध्ये बसलेले आहेत. मग हे दोघे आहेत कोण? उपाधिकृत संसारी विद्या अविद्या अधिकृतो मोक्ष गमनाय संसार गमनाय उभय गमनो साधने रथः कल्पिते. हे जे दोघे जण आहेत त्यातला एक फल चाखतो, दुसरा केवळ पाहतो. एक साक्षी भावानी आहे आणि एक भोक्तृ भावानी आहे. यातला जो साक्षी भावानी आहे तो खरा नसून त्या खऱ्याचा तो परावर्तित किरण आहे. असं असणारं परावर्तित किरण या इतक्या मोठ्या संयंत्राला व्यवस्थित चालवतो, ज्याच्या किरणाची ही कमाल आहे, त्या मूळ प्रतिबिंबाची काय, मूळ बिंबाची काय कमाल असेल. असा जो साक्षी भावनेनी आहे, पण या उलट साक्षीत्वाची भावना लक्षात न घेता जो प्रेयसाकडे वळलेला आहे, तो त्या भोक्तृत्वाची लक्षण घेऊन स्वतःला भोक्तृत्व घेऊन स्वतःकडे भोक्तृत्व भ्रांती घेतो. आणि अशी ज्याची कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती झालेली असते, तो भ्रांती या सदनामध्ये मोडतो. म्हणजे त्याला स्वतःचं स्वरूप माहीत नाही. आणि असं ज्याला माहीत नाही अशा व्यक्तीला संस्कृतमध्ये किंवा आचार्य मूढ असं म्हणतात, डिल्युडेड. आणि या मूढतेपासून इकडे जायचं असेल तर समजावून घेतलं पाहिजे. आणि म्हणून तिसऱ्या वल्लीमध्ये हे समजावून घेण्यासाठी उपाधिकृत संसारी, संसार नावाची जी उपाधी आहे, विद्या अविद्या अधिकृतो, इथे विद्या पण आहे, इथे अविद्या पण आहे. आणि मोक्ष गमनाय संसार गमनाय, संसारात सुद्धा जाता येतं, मोक्षाकडे पण जाता येतं, प्रेयसाकडे पण जाता येतं, श्रेयसाकडे पण जाता येतं. असं उभय गमन साधनेसाठी एका रथाची कल्पना केलेली आहे. उभय गमन साधनो रथः कल्पिते. कसा रथ आहे तो? आत्मानां रथिनं विद्धी. कठोपनिषदाचे जे महत्वाचे मंत्र आहेत, जे प्रसिद्ध मंत्र आहेत, त्यातला मंत्र आहे आत्मानां रथिनं विद्धी शरीरं रथमेव तू. हे शरीर रथ आहे. या शरीराचा जो रथी आहे, रथी म्हणजे त्याचा जो मालक आहे, त्याला चालवणारा जो आहे तो सारथी आहे, मालक जो आहे तो रथी आहे. त्याचा रथी आत्मा आहे. बुद्धी ही तू सारथीम, बुद्धी सारथी आहे. मन हा प्रग्रहमेच, हे लगाम जे आहेत ते मन आहे. शरीर रथ आहे, आत्मा रथी आहे, बुद्धी सारथी आहे आणि मन लगाम आहेत. आणि बुद्धी ही तू अध्यवसाय लक्षणं, यातली जी बुद्धी आहे अध्यवसाय, निश्चय करणे. या सगळ्या रथामध्ये निश्चय करण्याचं जे काम दिलेलं आहे ते त्या बुद्धीकडे दिलेलं आहे. म्हणून आचार्यांनी या मंत्राच्या भाष्यावर सगळ्यात जास्त शब्द बुद्धीवर घातलेले आहेत. आपल्याला या जन्मामध्ये आल्यानंतर एकमेव वस्तू जिचा आपल्याला काही उपयोग होऊ शकेल ब्रह्मप्राप्तीसाठी, ती म्हणजे बुद्धी. बुद्धी ही एकच गोष्ट अशी आहे, एकमेव गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये तत्वम काशयती, त्यामध्येच फक्त त्याचं प्रतिबिंब पडू शकतं. इतकी ती सूक्ष्म तरल अशी ग्राह्य आहे. आणि म्हणून ज्याचं भांड जितकं स्वच्छ,
ज्याची बुद्धी जितकी स्वच्छ, पेनिट्रेटिंग, सूक्ष्म अशी जशी असेल तितका त्याचा प्रभाव वाढेल. मग या अस्त्राला धारदार बनवण्यासाठी नेमकं काय करावं? तर नेमकं असं करावं की ती सत्वगुणाची द्योतक आहे. म्हणजे सत्वगुण जिथे जिथे वाढेल तिथे तिथे बुद्धीचा प्रभाव वाढेल. मग सत्वगुण वाढायचं असेल तर तमोगुणाला बाजू सारा, रजोगुण नियंत्रणात ठेवावा आणि सत्वगुण वाढावा. अशा सगळ्या गोष्टी केल्यानंतर बुद्धी आपोआप वाढत जाते. आणि बुद्धी वाढल्यानंतर काय होतं हे पाहण्यासाठी विवेकानंदांचं खूप मोठं आपल्यापुढे उदाहरण आहे, किंवा चिन्मयानंद स्वामींचं आहे. गुरु रोज श्लोक शिकवत होते, एकदाच शिकवणार म्हणून सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी तो आला नाही तर सोडून द्यायचा आश्रम. अशा पद्धतीने शिकले. कारण बुद्धी तत्व स्वामी विवेकानंद एक एक पान, दोन दोन पान, पॅरेग्राफ अशी पुढे जात होते. हा त्यांच्या बुद्धीची एक छोटीशी चुणूक इकडं दिसलेली. शंकराचार्य आचार्यांनी जितकं काही लिहिलेलं आहे हा सगळाच कारणच असं सत्वगुणाचा प्रादुर्भाव असल्यामुळं, परिपोष असल्यामुळे असणारी जी बुद्धी आहे. आणि म्हणून बुद्धी तू अध्यवसाय लक्षणम, बुद्धी ही नेतृप्रधान, तीच फक्त नेतृत्व करू शकते असं आचार्य सांगतात. पुढे ते असं म्हणतात, इंद्रियानाम हयानाम आहुः. इंद्रिय जे आहेत ते त्यांना आहुः म्हणजे म्हणतात, काय म्हणतात? हयानाम, हय म्हणजे अश्व, इंद्रिय हे अश्व आहेत. विषयांस्तेषु गोचरान, मार्ग जो आहे ते विषय आहेत. आणि आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोक्ता, आत्म इंद्रिय मन भोक्ता, जीवाची व्याख्या आहे. आत्मेंद्रिय, आत्म म्हणजे त्याचा परिवर्तित प्रकाश, इंद्रिय म्हणजे ज्याच्यातून सगळं आत येणार, आणि हे सगळं जिथं प्रोसेस केलं जातं, मन म्हणजे अंतःकरण. इथे अंतःकरण, अंतःकरणात पडलेला परावर्तित प्रकाश चैतन्याचा आणि समोरून येणारी संवेदना, या सगळ्यांचं मिश्रण झाल्यानंतर भोक्ता तयार होतो. असा जो भोक्ता आहे त्याचं रथरूपी वर्णन केलेलं आहे. आता या रथरूपी वर्णनाचा करण्याचा उद्देश जो आहे तो असा आहे, यह तू अविज्ञानवान, जर तू मूर्ख असशील, अविज्ञानवान म्हणजे फार सुसंस्कृत शब्द झाला. अविज्ञानवान म्हणजे जर तू मूर्ख असशील, अयुक्तेन मनसा सदा, जर मन म्हणजे तुझी बुद्धी जशी वापरायची तशी वापरली नाही, अयुक्तेन मनसा सदा, म्हणजेच या जगामध्ये जर तू स्वतःला लुटून दिलं असशील, तू वैषयिक बनला असशील, तू इंद्रियांनी तुझ्यावर नियंत्रण मिळवलेलं असेल, म्हणजे बुद्धीनी लगाम करायच्या ऐवजी लगामानी बुद्धी जर खेचली असेल तर काय होतं? तस्य इंद्रियानाम अवश्यानी, अशा माणसाची इंद्रिय अवश्यपणे काय? दुष्टाश्वा, त्याचे घोडे हे दुष्ट असतात. दुष्टाश्वा इव सारथे, कारण सारथ्याला ते करताच येत नाही काही. घोडे दुष्ट म्हणजे याचा अर्थ ज्याचा मनावर म्हणजे लगामावर खेच बरोबर नाही, त्याचे अश्व जे आहेत ते सगळे इंद्रिय म्हणजे त्याचे चौखूर उधळलेले असतात. आणि चौखूर उधळणे म्हणजे विषयांस्तेषु गोचरान, सगळ्या विषयांमध्ये आता इथे तिथे इथे तिथे इथे, हे हवं ते हवं, हे हवं ते हवं, म्हणून कोणत्याही प्रकारची 5 मिनिटाची सुद्धा साधना होत नाही. एका ठिकाणी एका विचाराने एक ठिकाणी 1 मिनिट सुद्धा बसता येत नाही. याचं कारण विषयांस्तेषु गोचरान इंद्रियानाम आहुः हयानाम, कारण त्याचे अश्व हे नेहमीच विखुरलेले असतात, अविज्ञानवान. आणि त्यांना पुढे बऱ्याच उपमा जोडलेल्या आचार्यांनी. अशा लोकांच्या घोड्यांना त्यांनी असं म्हटलेलं, अशा माणसाला म्हटले अविज्ञानवान, अनिपुण, अविवेकी, रथचर्याम अयुक्त, तो त्या रथात बसण्याच्या लायकीचाच नाही. म्हणजे केवळ काकतालव्य नावाने त्याला नरदेह मिळालेला आहे, अदरवाईज त्याची कोणत्याही प्रकारची त्या नरदेहात राहण्याची लायकी नाही असं आचार्य म्हणतात. विज्ञानसारथी असतो, जर विचार करणारा असेल तर विज्ञानसारथी असतो, मन प्रग्रहवान रहा, त्याचं मन जे आहे त्याचे लगाम त्या मनुष्याचे त्याच्या बुद्धीच्या हातात असतात. स अध्वनः परमम आपनोती, त्याचा जो मार्ग आहे तो कसा आहे? परमम आपनोती विष्णोः परमम पदम. असा जो शमदमाचा अभ्यास करून आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो, बुद्धीला तिच्या कार्याला प्रवृत्त करतो आणि जो विषयांपासून आपल्या अश्वांना आवरतो, असा जो आहे तो परमम आपनोती विष्णोः परमम पदम, तो विष्णू पदाला प्राप्त होतो. आता प्रश्न असा येतो की याची हे उदाहरण दिल्यानंतर नचिकेताने आता पुढे प्रश्न असा विचारलाय, मी सुरुवात कुठे करू? हे मला लक्षात आलं की कुठून काय होतंय, पण आता माझ्या साधनेला सुरुवात मी नेमकी कुठून करायची आहे? आणि त्याला उत्तर देताना यमधर्म लयवादाचा आधार घेतात. हे जसं अनफोल्ड होत आलेलं आहे
तसं फोल्ड करत जाणे याला लयवाद असं म्हणतात. हे सगळं पसरले एका क्षणामध्ये. आईच्या उदरातून बाहेर आल्याबरोबर हे जे मोठं एक्सप्लोजन झालेलं आहे, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान होत 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 पुढे जाताना प्रत्येक गोष्टीमधल्या इंद्रिय विषय, विषय इंद्रिय, इंद्रिय विषय या संलग्नतेमध्येच माझं पूर्ण आयुष्य गेलेलं आहे. आणि विषय सुख हेच अंतिम सुख हे जवळजवळ माझ्या मनामध्ये ठरून गेलेलं आहे. नुसतंच ठरून गेलेलं नाही, तर विषयांपासून सुख मिळतं याची ठाम खात्री असल्यामुळे मी विषयांच्या इतक्या मागं आहे, मग तो चमकणारा डायमंड असो किंवा 15 खोल्याचं घर असो. म्हणून कबीर महाराज नेहमी म्हणतात की तू जे करतोयस यातलं तुझं काहीच नाही आहे, तुझ्या बरोबर काही येणार नाही, तुझं काही नाही. तू काय केलंस तुझ्या आयुष्याचं पूर्ण, तर केवळ विषयांना पुढं केलं, इंद्रियांना त्याच्या मागे लावलं आणि त्यामुळे काय झालं, कंकड़ चुनी चुनी महल बनाया कहने को घर तेरा, ना घर तेरा ना घर मेरा चिड़िया रैन बसेरा, जाने की जब बेला आई सब त्यज चला अकेला, दुनिया दर्शन का है मेला. असं कबीरांची खात्री झाल्यामुळं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतेही घर बांधले. याचं कारण त्यांची जी स्थिती होती ती कशी होती, तर ते विज्ञानवान होते, निपुण होते, विवेकी होते आणि रथचर्या करण्यासाठी अत्यंत उपयुक्त होते. असं त्यांनी आपलं शरीर वापरलं. आणि म्हणून लयवादामध्ये यमराज असं सांगतात, इंद्रियेभ्यः परा अर्थः. इंद्रियांपेक्षा काय मोठं, विषयांपेक्षा इंद्रिय मोठं. विषय तर जडातले जड आहे, त्याच्यापेक्षा इंद्रिय, कारण तिथे कुठेतरी दिव म्हणजे देवाचं अस्तित्व आहे म्हणून तर ते कळतं. पण इंद्रियांपेक्षा मन मोठं आहे. इंद्रियापेक्षा अर्थेभ्यश्च परमः मनः, आणि पुढे मनस्तु परः बुद्धी. मनामध्ये सगळ्यात जर उच्च काय असेल तर बुद्धी आहे, आणि बुद्धिरेस्तु आत्मा महान परः. त्यामुळं सगळ्यात महान आहे ते मागे आहे. त्यामुळे तो अत्यंत क्षुद्र क्षुल्लक आहे तिथे आहेस ना, तिथून तो आता उलटा मागे यायला लाग. त्याला लयवाद म्हणतात. म्हणजे पहिली गोष्ट, माझं मन माझ्या इंद्रियांमधून मी काढून घेईन. आणि इंद्रियांना काढून घेणे म्हणजे विषयांना बाजूला सारणे. मी 2 प्रकारे ते करू शकतो. विषय तिथंच आहेत, मला काही होत नाही, किंवा विषयच नाही आहेत त्यामुळे मला काही होत नाही. मी शम करेन किंवा मी दम करेन. मी त्याला शमवून टाकेन किंवा मी दम धरेन. आणि दम धरणे याला कबीरांनी खूप छान सांगितलेलं आहे. मन जाता है तो जाने दे, तन मत जाने दे. त्याला दम म्हणतात. ते जमसेल तर तू क्षमाकडे ये. आणि एकदा तू इंद्रिय आणि विषय यांची संलग्नता संपवून टाकली की मग आता तू मनामध्ये जाशील. पण मनामध्ये परत संकल्प विकल्प आहेत. आता या असंख्य संकल्प विकल्प तयार करत राहणार आहेस की त्याच्याही पुढे जाणार आहेस? नाही, त्यातला मी एक धरून राहीन. म्हणजे मग तू बुद्धीकडे जा, आणि त्या बुद्धीला तो एक विचार, मग तो परमेश्वराच्या नामाचा असो, परमेश्वराच्या स्वरूपाचा असो, नसेल तर मेरेसारखा सतत दिसणाऱ्या कृष्णाच्या रूपाचा असो, जेथे जातो तेथे तू माझा सांगाते. अशी एकदा तुझी अवस्था झाली की आता असं झालं, इंद्रिय संपलं, कुठे चाललोय. या वाळवंटामधल्या वाळूला तापमान इतकं झालेलं आहे की सगळ्यांचे पाय पोळतायत, हे नामदेव महाराजांना कळालंच नाही. ते जे पळत सुटले याचा अर्थ असा की शरीराचं भान नाही, मनाचं भान नाही. कारण मन, बुद्धी हे सगळं एकामेकात लय होऊन आता राहिलेली अंतःकरण वृत्ती परमेश्वर वृत्ती रूप होऊन राहिलेली आहे. वृत्तीला येणारा आकार हा त्या परमेश्वराच्या नामाचा आहे, परमेश्वराच्या रूपाचा आहे. असं जर झालं असेल तर मग काय होऊ शकेल की तू तिकडे जाऊ शकशील, कारण ते तिथं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा तिथं जाण्यासाठी पुढे काय करायला, महतः परमम अव्यक्तम. आता या बुद्धीच्याही मागे अव्यक्त नावाचं तत्व आहे, म्हणजे माया तत्व आहे. ती जी गुणक्षोभिनी माया आहे, जेव्हा परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याच्या अध्यक्षतेखाली नाही, अध्यस्थतेखाली माया जेव्हा आली, आणि तेव्हा तिने ठरवलं की पहिला जो काही पार्टिकल आहे तो बाहेर काढायचा, किंवा भू म्हणजे आता होणार अशी एखादी सृष्टीपद, तेव्हा तिच्यातले जे गुणक्षोभ व्हायला लागले. अशी ती गुणक्षोभिनी माया जेव्हा ती अत्यंत तरल स्वरूपात होती, तिच्यामध्ये असणारी ताकद किती अफाट असावी, जिच्यातून अजूनही प्रसवता चालू आहे, ती बहु प्रसवा आहे. असा जेव्हा मी माझ्या बुद्धीतून तिच्यापर्यंत जाईल तेव्हा मी हिरण्यगर्भाची साधना केलेली असेल. आणि त्या अव्यक्तापेक्षा सुद्धा अव्यक्तात पुरुष हा परा.
त्याच्यापेक्षा हे ब्रह्मतत्व मोठं आहे. इतकं ते ब्रह्मतत्व जे मोठं आहे. पुरुषानम. आता प्रश्न असा येतो की नचिकेताला असं वाटलं की मग असं असेल तर मग त्याच्याही पलीकडे काहीतरी असेल. आणि मग यमराज म्हणतात नाही, पुरुषान परमम किंचितसा. पुरुषापेक्षा परम असं काही नाही, ब्रह्मापेक्षा आणखीन मोठं असं काही नाही. काष्ठा सा परागती. तू अगदी पराकाष्ठा जरी केलीस तरी तुला ब्रह्माच्या पलीकडे जाता येणार नाही. कारण जिथं जाणं संपतं, जे सर्वांच्या कारणाचं कारण आहे, जे सर्वांच्या गंतव्याचं गंतव्य आहे, असं ते ब्रह्मतत्व असल्यामुळे दस फार नो फर्दर अशी त्याची अवस्था आहे. आणि पुढे ते असं म्हणतात, नचिकेत विचारतो आत्म्याच्या स्थानाबद्दल मला आणखीन काहीतरी सांगा. एषः सर्वभूतेषु गूढोत्मा न प्रकाशते. भरपूर लोक जन्माला आलेली आहेत, भरपूर जीव जन्माला आलेले आहेत, भरपूर जंतू झालेले आहेत, अनेक प्रसवता मायेचे अजून चालूच आहे. पण म्हणून सगळ्यांनाच याचा लाभ होत नाही. एषः सर्वभूतेषु गूढोत्मा न प्रकाशते. दृश्यते. कुणाला मिळतो? दृश्यते त्वग्रयया बुद्ध्या सूक्ष्मदर्शिभिः. ज्याच्या बुद्धीची तयारी अत्यंत सूक्ष्मतेने झालेली आहे, त्याची जी धार आहे ती अशी आहे की ती तिथं पोचू शकेल, त्यालाच फक्त त्याचं दर्शन होतं. परस्यैव मायया मोहमुह्यान सर्व लोको बम भ्रमिती. पण असा एखादाच असतो. बाकीच्यांची अवस्था काय होते? परस्यैव मायया, मायेमुळं मोहमुह्यमान सर्व लोको बम भ्रमिती. बम भोले असा शब्द आहे. हा बम जो शब्द आहे त्याचा अर्थ असं की ज्या भ्रम जो आहे, हा भ्रम परत परत झाला तर त्याला बम भ्रमिती, म्हणजे परत परत भ्रमात पडणे. आणि असा परत परत भ्रमात पडणारे जे आहेत त्यांना वाचवणारा जो आहे तो भोले आहे. तो बम भोले जेव्हा होतो तेव्हा बम भ्रमिती. नाह्यम प्रकाश सर्वस्य योग माया समावृतः. माझा प्रकाश सर्वत्र पसरत नाही असं आत्मनिवेदन करतोय. आत्मा ब्रह्म स्वतःचं निवेदन करते असं यमराजे सांगतायत. माझा प्रकाश सर्वत्र नाही, कारण योग माया समावृतः. एखाद्या सूर्याला ग्रहण लागावं तद्वत मायेने मला झाकोळून टाकलेलं आहे. त्याची जी शक्ती आहे, आवरण शक्ती, त्याचं वर्णन आहे. आणि प्रविलापन उपाय. यच्छेद वांग मनसी तच्छेद ज्ञानात्मनी. इंद्रिय मनात रत करावं, मन बुद्धीत रत करावं. ज्ञानात आत्मनी महती नियच्छेद. बुद्धी महतात म्हणजे हिरण्यगर्भात रत करावी, महत आत्म्यात शांत रत. असं सगळं झाल्यानंतर जी अवस्था ब्रह्मावस्था किंवा ब्रह्मलीन ज्याला म्हणतात, ब्रह्मनिष्ठ ज्याला म्हणतात, ब्रह्मामध्ये जे स्थित झालेले आहेत ते शांततेला प्राप्त होतात. आणि म्हणून हे सगळं करायचं असेल नचिकेत्या तर तुला एक इशारा देऊन ठेवतो असे यमराज म्हणतात. आणि तो इशारा नचिकेत्यामार्फत सर्व साधकांना दिलेला आहे, जो विवेकानंदांचा अत्यंत आवडता मंत्र होता. उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांनी बोधत क्षुरस्य धारा निशिता दुरस्तया दुर्गम पथस्थ कवयो वदंती. उत्तिष्ठ जागृत, उठ, जागा नंतर हो, उठ, अर्जन्सी आहे. इतकं काही गेलेलं आहे, इतकं थोडं राहिलेलं आहे. आता राहिलेल्या वेळामध्ये तुला, म्हणून विवेकानंदांचे एक शिष्य त्यांच्या कोलंबोमधल्या भाषणामध्ये आयुष्यात वेळ अत्यंत कमी आहे एवढंच वाक्य वाचून उठून गेले होते. आणि ते त्यांचे शिष्य झाले, ब्रह्मपदाला प्राप्तही झाले. गुरुच्या सांगण्याचं किती महत्त्व शिष्य घेऊ शकतो त्याचं ते उदाहरण आहे. आणि म्हणून उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांनी, ज्यांना प्राप्य वर मिळालेला आहे त्याच्याकडून निबोधत, त्यांच्याकडून ती संथा घे, त्यांच्याकडून ते ज्ञान घे, त्यांच्याकडून ते मार्गदर्शन घे. क्षुरस्य धारा निशिता. एखाद्या तलवारीच्या पात्यावर चालण्याप्रमाणे आहे. आणि केवळ हेच उपनिषद सांगते असं नाही. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग तुकाराम महाराज म्हणतात. वैफल्याच्या अतीव टोकाला तुकाराम महाराज गेले होते. आणि म्हणून शेवटी 15 दिवसाचा जो पण करून बसले, एकतर तू दिसशील किंवा मी राहणार नाही, हा जो पण आहे हा. कारण क्षुरस्य धारा निशिता दुरस्तया दुर्गम पथस्थत कवयो वदंती. कवी सांगतात असं नाहीये ते. कवी हा शब्द हे कवी नाही, मुनी आहेत. आणि त्यांना कवयो म्हणण्याचं कारण असं आहे, कू म्हणजे आवाज करणे.
जेव्हा विदेही अवस्थेमध्ये जातो तेव्हा तोंडामधून किंवा जसा एखादा प्राणी त्याच्या आनंदाचं व्यक्त करण्यासाठी केवळ आवाजच काढू शकतो, बाकी काय करू शकत नाही. तसं आत्मप्राप्तीनंतर वर्णन करण्यासारखं काही शिल्लक नसल्यामुळं एकतर स्फुट शब्द बाहेर पडतात, ज्याला उपनिषद म्हटलंय, किंवा अशा प्रकारचे मंत्र बाहेर पडतात. असं ज्यांच्या तोंडून बाहेर पडतं, जे मननाने तिथं पोचलेले आहेत, अशा मुनींच्या व्यक्तित्वाला कवी असं नाव दिलेलं आहे. असं हे कवित्व आहे. आणि पुढे आचार्य असं म्हणतात, अनादि विद्या प्रसुप्ता उत्तिष्ठत हे जंतव्य. आता याच मंत्रावर आचार्यांचं भाष्य आहे. कसं भाष्य आहे? हे जंतव्य, अरे जन्माला आलेल्या मनुष्य नव्हे, कुणीही, जंतव्य म्हणजे जन्माला आलेला सर्वजण, हे जंतव्य अनादि विद्या प्रसुप्ता, अनादि कालापासून अविद्येच्या प्रभावाखाली झोपलेल्या हे जन्माला आलेल्या ग्रहस्था, उत्तिष्ठत आत्मज्ञानाभिमुख भवतः. या जगाकडे पाहण्यापेक्षा इकडे पाठ फिरव, आत्मज्ञानाला सन्मुख हो. जागृत अज्ञान निद्राय घोर रूपाय सर्व अनर्थ बीजभूताय क्षयं कुरुत. तुझ्या या सगळ्या गोष्टीला कारणीभूत असलेल्या संसाराचं जे बीज, जी अनादि अविद्या आहे, त्याचा नाश करण्यासाठी तू आत्मज्ञानाभिमुख हो, असं आचार्यांनी या मंत्राचं वर्णन केलेलं आहे. आत्मस्वरूपाचं वर्णन आचार्यांनी पुढे सांगितलं यमधर्मानी, अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम न व्ययती इति अव्ययम. जे कमी कमी होत नाही, कळत नाही, ते अव्यय असतं. आत्म्याचं वर्णन आहे अशब्दम, म्हणजे तो वर्णनाच्या पलीकडचा आहे. अस्पर्शम, इंद्रियांनी पकडला जाणार नाही आहे. अरूपम, त्याला जसं मी दिसावं असं मला वाटते तसा तो दिसणार नाही. अव्ययम, अरसम, नित्यम अगंधव्यच, कोणत्याही प्रकारचा वास गंध नाही. अनाद्य, तो आदी तर नाही आहे, अनाद्य. आदी म्हणजे कुठेतरी सुरुवात आली, कारण आदी असेल तर अंत असावा लागतो. तो आधीच्याही अगोदर आहे, म्हणजे तो आहेच आहे, म्हणून तो अनाद्य अनंतम महतः. तो इतका मोठा आहे की विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियानाम, सर्वत्र पसरलेला आहे. परमध्रुवम निचाट्य निश्चयेन चयनम कृत्वा, अशा या तत्वाचा तू जर निश्चय करून चयनम कृत्वा, म्हणजे आता मला हे हवं आहे श्रेयस, प्रेयस नको, असं जर करशील, तन मृत्युमुखात प्रमुच्यते, तर तुझी मृत्यूच्या मुखातून सुटका होईल. असा इथे पहिला अध्याय 3 वल्ली कठोपनिषदाच्या सांगतात. दुसऱ्या अध्यायामध्ये 3 वल्ली आहेत, ते आपण पुढच्या वेळेला पाहूया. एका वर्गामध्ये पूर्ण कठोपनिषद पूर्ण करणं अत्यंत अवघड आहे. खूप महत्त्वाचं उपनिषद आहे. माझ्या ताकदीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. बाकीचा राहिलेला अध्याय दुसरा जो आहे त्याच्यामध्ये 3 वल्ली आहेत, ते आपण पुढच्या वेळेला पाहूया. हरि ओम. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. एक